महाविद्यालय, शिक्षणशास्त्र महाविद्यालय घारगाव. हॅलो, आवाज आवाज पोचतोय माझा तजब सर? सर तुमचा आवाज येतोय सर. अरे खरखर होतं. नाही नाही, क्लिअर येतोय सर. ओके ओके, हा हा. तर माझा येतो का? विद्यार्थी, आपली आजची ही जी मीटिंग आहे ती महिला शिक्षणशास्त्र महाविद्यालय घारगाव आणि कॉलेज ऑफ एज्युकेशन श्रीगोंदा यांच्या संयुक्त विद्यमाने व ब्रेनी बायजन्स अकॅडमी सोलापूर व मंत्र गुरुकुलम पुणे यांच्या पुढाकाराने ही मीटिंग संपन्न होत आहे. दोन्ही महाविद्यालयाचे प्राचार्य आमचे प्रेरणास्थान डॉक्टर सोनवणे एस सर, तसेच डॉक्टर गोणे सर आणि सविता लोखंडे मॅडम असतील किंवा दोन्ही महाविद्यालयाचा जो काही प्राध्यापक स्टाफ असेल, नमस्कार करतो. जर त्यांच्यापैकी कोणी मीटिंगला सध्या हजर असेल तर आम्हाला फार आनंद आहे उपस्थिती, किंवा आम्हाला दोन शब्द तुम्ही बोलून आपण हा वेबिनार सुरू करूया. स्टाफ पैकी कोणी आहे का? किंवा आदरणीय प्राचार्य सोनवणे सर किंवा गोणे सर आहेत का मीटिंग मध्ये? हरकत नाही. या दोनही प्रेरणास्थानांना आम्ही नमस्कार करतो. त्यांच्या प्रेरणेनं, त्यांच्या सहकार्यानं आणि या आपल्या सगळ्यांच्या संयुक्त विद्यमानं, आदरणीय तय्यब सरांच्या पुढाकारानं आपण हा आजचा प्रसंग किंवा आजचा विशेष उपक्रम आपण आयोजित केला आहे. या उपक्रमामध्ये सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. हा उपक्रम सगळ्यांना फलदायी होईल, सगळ्यांना अपेक्षित असणारं यश मिळवून देण्याला सहाय्यभूत ठरेल अशी आशा व्यक्त करतो. आणि टीईटी म्हणजे काय, इथून ते तुम्ही टीईटीचे फॉर्म कसा भरणार आहात, टीईटीला सिलेबस काय आहे, किंवा टीईटी पास झाल्यानंतर त्याचं सर्टिफिकेट कसं डाउनलोड करायचं आहे, एकंदरीत हा जो पूर्ण प्रवास आहे, या प्रवासामध्ये तुम्हाला आम्ही तुमचे सोबती म्हणून, मेंटॉर म्हणून तुमच्या सोबत असणार आहोत. आणि हा तुमचा प्रवास नक्की यशस्वी होण्यासाठी आपली ही सगळी टीम तुमच्यासोबत काम करणार आहे. तर हे सगळं कसं होईल किंवा किती प्रभावीपणे होईल हे जाणून घेण्यासाठी मी सगळ्यांना इथे बोलवलेला आहे. आणि हा सगळा प्रवास आपल्याला अगदी छानपणे समजावून सांगण्यासाठी उत्तीर्ण होण्यासाठी सिंहाचा वाटा उचललाय. ते आदरणीय प्राध्यापक, उद्या जे होणारे डॉक्टर की ज्यांचं क्वालिफिकेशन आहे एम ए एम एड एम फिल सेटनेट आहेत, रिसर्च स्कॉलर आहेत, मागची 16 वर्ष झालं शिक्षण क्षेत्रामध्ये काम करतायत. टीईटी मध्ये सीटीईटी मध्ये मोठं काम आहे, मोठा ब्रँड आहे. सोलापूर तय्यब, सोलापूर परिसरामध्ये तय्यब शेख सर म्हणजे हमखास यश असं विद्यार्थ्यांचं समीकरण आहे. अशा आदरणीय तज्ञ मार्गदर्शकांना मी विनंती करतो की सर, कृपया या आजच्या मीटिंग, आजच्या सभेची सूत्र हातात घ्या आणि सभा पुढे घेऊन जा. धन्यवाद. तय्यब सर. नमस्कार. सर्वप्रथम उपस्थित सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे. माझा आवाज स्पष्ट येतो? सर जरा मोठा आवाज हवा आहे. आवाज येतोय सर माझा? जरा मोठा करा. महिला शिक्षणशास्त्र महाविद्यालय श्रीगोंदा, कॉलेज ऑफ एज्युकेशन घारगाव, ब्रेनी ब्रॅजर्स अकॅडमी सोलापूर व मंत्र गुरुकुलम पुणे यांच्या संयुक्त विद्यमानं आज आपण महा टीईटी परीक्षा मार्गदर्शन वेबिनारचे आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. गेल्या सलग 3 दिवसामध्ये या वेबिनारचं सत्र सुरू आहे. पहिल्याच दिवसापासून भरपूर असा प्रतिसाद, म्हणजे सुरुवातीचा तर वेबिनार 3 मिनिटांमध्ये फुल झालेला होता. त्यामुळे आज आम्ही हा सेमिनार सुद्धा फेसबुक लाईव्ह केलेला आहे की जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना त्याचा फायदा घेता यावा, हा त्या पाठीमागचा उद्देश आहे. गेल्या 4-5 दिवसामध्ये सलग जवळजवळ 4 ते 5 हजार विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना जो अनुभव आला तो अतिशय उत्तम होता.
आणि त्याचाच फायदा इतर विद्यार्थ्यांना व्हावं, आमच्या कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांना व्हावं या उद्देशानं आदरणीय दोन्ही प्राचार्य सोनवणे सर असतील किंवा कॉलेज ऑफ एज्युकेशन घारगावचे प्रिन्सिपल असतील, यांनी असं सांगितलं की आमच्याही विद्यार्थ्यांना या गोष्टीचा फायदा व्हावा. बहुतांश विद्यार्थ्यांना टीईटी ही कन्सेप्टच माहीत नाहीये. 2013 पासून महाराष्ट्र शासनानं टीईटी उत्तीर्ण असणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षक म्हणून कार्य करता येईल. आणि एनसीटीईनं तसं रितसर आदेश काढलेला आहे, जसा जीआरई आहे, की सर्वच विद्यार्थ्यांना जे शिक्षक होऊ इच्छित आहेत त्यांना टीईटी किंवा सीटीईटी क्वालिफाय असल्याशिवाय त्यांना शिक्षक म्हणून कार्य करता येत नाही. असं असताना सुद्धा बहुतांश विद्यार्थी या टीईटी आणि सीटीईटी परीक्षेपासून अनभिज्ञ आहेत, त्यांना माहीतच नाहीये. तरी आपला हा जो प्रवास आहे या विद्यार्थ्यांना माहीत करू देणं, बहुतांश विद्यार्थ्यांना टीईटी सीटीईटी साठी एनरोल करणं आणि त्यांना त्यांच्या यशापर्यंत घेऊन जाणं हाच मुख्य उद्देश ठेवून गेल्या 10 ते 12 वर्षापासून अखंड असा प्रवास करणारी ब्रेनी ब्रेजर अकॅडमी सोलापूर व गुरुकुलम मंत्रम पुणे हे कार्य करत आहे. त्यातून आजपर्यंत हजारो विद्यार्थ्यांना यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. तसंच हजारो विद्यार्थ्यांना क्वालिफाय सुद्धा केलेलं आहे. तर आजच्या या वेबिनारची सुरुवात करत असताना ज्या महाविद्यालयांनी आम्हाला या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल सर्वप्रथम महिला शिक्षणशास्त्र महाविद्यालय श्रीगोंदा तसेच कॉलेज ऑफ एज्युकेशन घारगाव या दोन्ही महाविद्यालयाच्या प्राचार्यांचे आभार मानून आम्ही आजच्या ह्या वेबिनारचं श्री गणेशा करत आहोत. म्हणजे पाठीमागचे बघा, महिला शिक्षणशास्त्र महाविद्यालय श्रीगोंदाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर सोनवणे सर आणि कॉलेज ऑफ एज्युकेशन घारगावचे प्राचार्य आदरणीय घंटे सर, या दोघांचंही आम्ही मनापासून आभार मानून आजच्या या पुढील वेबिनारचे सुरुवात करणार आहोत, की ज्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला टीईटी नेमकी काय आहे, कशी द्यायची असते, पेपर कसा द्यायचा आहे, या सर्वच बाबतीमध्ये आम्ही तुम्हाला अतोनात मार्गदर्शन करणार आहे. ज्यांना काही शंका असतील त्यांना त्या पद्धतीनं आम्ही मार्गदर्शनही करू आणि जे काही आपली प्रश्न उत्तरांचं सेशन असेल हे शेवटच्या 15 मिनिटांमध्ये घेतलं जाईल. कुणाला काहीही शंका असेल तर ते विद्यार्थी आपल्याला या ठिकाणी विचारू शकतात. तर चला तर मग पाहूयात आपण की सीटीईटी म्हणजे नेमकी काय आहे, कुणी द्यायची, कशी द्यायची, का द्यायची, या प्रश्नांचं अतोनात उत्तर आपण या तासाभरामध्ये घेणार आहोत. महा टीईटी परीक्षा मार्गदर्शन ऑनलाईन वेबिनार, या वेबिनारचं थेट प्रक्षेपण फेसबुकवरही होत आहे लाईव्ह. आणि ह्याचं वेबिनारचं मार्गदर्शन करण्यासाठी ब्रेनी ब्रेजर अकॅडमी सोलापूर व मंत्र गुरुकुलम पुणे यांच्या संयुक्त विद्यमानं हा महा टीईटी परीक्षा मार्गदर्शन वेबिनारचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या ठिकाणी प्रवीण कासार सर असतील किंवा मी प्राध्यापक तय्यब शेख असेन, की आपल्याला या ठिकाणी हे सांगणार आहे की ही परीक्षा कधीपासून चालू होणार आहे, फॉर्म कसे भरायचे आहेत, अभ्यास कसा करायचा आहे, पुस्तकं कुठली रेफर करायची आहेत, या सगळ्याच गोष्टींचा उहापोह आज आपण या ठिकाणी करणार आहोत. त्यासाठी सर्वांनी असंच स्टिकअप राहायचं आहे. तर हे जे पेपर आहे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2024 याचं शुद्धीपत्रक 9/9/2024 ला काढण्यात आलेलं आहे, की या परीक्षेचं जो फॉर्म भरायची सुरुवात झालेली आहे ती 9 तारखेला झालेली आहे. 9 सप्टेंबर 2024 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2024 ही आहे, रात्री 12 वाजेपर्यंत, 11:59 तर सर्वप्रथम ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे त्या विद्यार्थ्यांसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि जे विद्यार्थी अजून फॉर्म भरणार आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना फॉर्म भरण्यासाठी खूप खूप शुभेच्छा. आपण फॉर्म भरल्यानंतर आपला हॉल तिकीट हा जनरेट होणार आहे 28 ऑक्टोबर रोजी आणि तो काढून घेण्याची शेवट तारीख आहे 10 नोव्हेंबर. आपला हा जो पेपर असेल तो 10 नोव्हेंबर पर्यंत असणार आहे. 10 नोव्हेंबरला आपला हा पेपर असणार आहे. पेपर 1 म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 1 जो डीएडच्या विद्यार्थ्यांसाठी आहे, तो इयत्ता 1ली ते 5वीच्या विद्यार्थ्यांसाठी जे शिकू इच्छितात त्यांना पेपर 1 देता येतो आणि त्यांचा हा जो पेपर असेल तो अर्ली मॉर्निंग सकाळी 10:30 ते 1 वाजेपर्यंत असेल.
तर जो बीएड धारक विद्यार्थी आहे आणि जो 6वी ते 8वीला शिकवू इच्छितो अशा विद्यार्थ्यांसाठी शिक्षक पात्रता परीक्षा पेपर नंबर 2 हा दुपारी दुपारी 2:30 वाजल्यापासून 4:30 वाजेपर्यंत आहे. सॉरी 2 वाजल्यापासून 4:30 वाजेपर्यंत आहे. अ, ह्या पेपरसाठी अपेअर व्हायसाठी तुम्हाला शेवटची संधी ही 30 तारखेपर्यंत फॉर्म भरण्याची आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अद्यापही फॉर्म भरलेला नाहीये, अशा दिवसासाठी 8च दिवसाची वेळ राहिलेली आहे. या लोकांनी पटपट फॉर्म भरून घ्यावयाचा आहे. तर याच्यासाठीचा परीक्षा शुल्क काय असेल? हं? यासाठीचं नेमका परीक्षा शुल्क काय असेल? तर जे विद्यार्थी फक्त पेपर 1 देणार आहेत आणि जे एस-टी, एस-सी किंवा अपंग उमेदवार असतील, त्यांना एका पेपरसाठी कुठलाही एक पेपर द्यायचा असेल तर ₹700 आहे आणि दोन्ही पेपर देत असतील तर त्याच्यासाठी फी ₹900 आहे. जे उमेदवार इतर आहेत, ओपन असतील, ईडब्ल्यूएचचे असतील किंवा एस-ई-बी-सीचे असतील किंवा ओबीसी, एस-बी-सी, एन-टी-डी, एन-टी-सी, एन-टी-बी, एन-टी-ए, व्ही-जी-ए या उमेदवार असतील ते ह्या उमेदवारांना कोणत्याही एका पेपरसाठी ₹1000 फी असेल, तर दोन्ही पेपरला अपेअर व्हायचं असेल तर ₹1200 फी असेल. मग ही नेमकी परीक्षा जी आहे ती पास होण्यासाठी किती गुण लागतील? ज्याला आपण पात्रता गुण म्हणतो, एलिजिबिलिटी मार्क्स म्हणतात. ती काय असेल? ह्याला कोणत्याही प्रकारचं कटअप नाहीये. तुम्ही जर ओपन उमेदवार असाल, ओपनचे उमेदवार असाल, तर 60% तुम्हाला मार्क पडणं याच्यामध्ये अपेक्षित आहे. मग 60% म्हणजे किती गुण? तर 60% म्हणजे 90 गुण जरी मिळाले, तर तुम्ही या पेपरमध्ये पात्र ठरलेले असणार आहेत. सॉरी. सुरुवातीला हे जे पात्रता होती, ती फक्त 7 वर्षासाठीची होती. परत ह्याला महाराष्ट्र शासनानं लाईफटाईम करून सोडलेलं आहे. म्हणजे एकदा पेपर दिला, की तुम्ही परत पेपर द्यायची गरज नाहीये. पूर्वी तसं नव्हतं. एकदा पेपर दिला, की तो पेपरचा सर्टिफिकेट 7 वर्षासाठी व्हॅलिड होता आणि 7 वर्षामध्ये जर तुम्हाला नोकरी लागली नाही, तर तुम्हाला परत पुन्हा एकदा तुम्हाला ही टी-ई-टी पेपर द्यावा लागणार होता. परंतु शासनानं तोचा नियम बदलून ते परत त्याला लाईफटाईम करून सोडलेला आहे. याच्यासाठी ओपनसाठी 60% म्हणजे जवळ-जवळ 90 मार्क आहेत आणि ओपन किंवा अनुसूचित जाती, जमाती असतील, भटक्या विमुक्त जाती, जमाती असेल, विशेष मागासवर्ग असेल किंवा इतर मागासवर्ग असेल किंवा अपंग उमेदवार असतील, यांना 55% मार्क 55% मार्क हवे आहेत उत्तीर्ण होण्यासाठी. आता 55% म्हणजे 82.5 मार्क होतात. 82.5 मार्क धरले जात नाहीत म्हणून तिथं 83 मार्काला पास आहे. शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये जे ओपन सोडून बाकीचे जे आहेत, त्यांना फक्त 83 मार्क हवेत पास होण्यासाठी आणि ओपनसाठी किती मार्क हवेत? 90 मार्क हवे आहेत. तर मग याचा नेमका परीक्षेचा आराखडा नेमका काय असेल? ही पेपर नेमका किती मार्काचा आहे? किती तासाचा आहे? याच्यामध्ये नेमके किती सेक्शन्स आहेत? नेमकं कुठल्या घटकावर प्रश्न विचारले जातील? याचा नेमका सिलेबस काय असेल? तर आता आपण पाहूयात, की प्रश्नपत्रिकेचा नेमका आराखडा कसा असेल आणि स्वरूप काय असेल? तर शिक्षक पात्रता ही जी परीक्षा आहे, ही मुख्यतः 2 स्तरावर घेतली जाते. पहिला स्तर आहे जो प्राथमिक स्तर, ज्याला आपण म्हणतो इयत्ता पहिली. हं? प्राथमिक स्तर जो इयत्ता पहिली पासून ते इयत्ता 5वीच्या वर्गापर्यंतचे शिक्षक अध्यापन करू इच्छितात, त्या शिक्षकांसाठी प्राथमिक स्तर आहे. ज्याला पेपर 1 पण म्हटलं जातं किंवा पहिला पेपर म्हटला जातो किंवा इयत्ता पहिली म्हटली जाते. दुसरा स्तर आहे तो म्हणजे उच्च प्राथमिक जो पेपर 2 क्रमांकाचा आहे, जो इयत्ता 7वी ते 8वीच्या वर्गासाठी अध्यापन करू इच्छिणारे जे शिक्षक आहेत, त्यांच्यासाठीच आहे. हा दुसरी म्हणून पण पेपर ओळखला जातो. प्राथमिक व उच्च प्राथमिक या दोन्ही स्तरावर अध्यापन करू इच्छिणारे जे शिक्षक असतील, हं, त्यांनी दोन्ही पण म्हणजे बोथ पेपर ते देऊ शकतात. त्यांना दोन्ही पेपर देता येतं. म्हणजे ते डी-एड असतील, बी-एड असतील त्यांच्यासाठी. आता ह्याच्यामध्ये नेमका पाठ्यक्रम काय असेल किंवा पाठ्यक्रमाचे स्वरूप काय असेल, प्रश्न कशा प्रकारचे असतील किंवा किती असतील, कोणकोणते असतील. तर याच्यामध्ये पाठ्यक्रम जर बघायला गेलं तर पेपर 1 साठीचा म्हणजे इयत्ता 1ली ते 5वीचा जो स्तर आहे प्राथमिक, त्या स्तरासाठी एकूण 150 गुण असतील. किती गुण असतील? एकूण 150 गुण असतील. याच्यासाठी कालावधी जो आहे तो 150 मिनिटाचाच आहे. म्हणजे 2.5 तास, 2 तास 30 मिनिटं म्हणजे 150 मिनिटं. प्रत्येक प्रश्न 1 मिनिटामध्ये तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. याच्यासाठीचं दिलेला जे काही स्ट्रक्चर आहे, तो पुढील प्रमाणे आहे, की बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र याच्यामध्ये घटक आहे, जो 3 नंबरचा विभाग आहे, की ज्याच्यामध्ये 30 गुण असतील. 30
30 प्रश्न असतील की जे बहुपर्यायी असतील. म्हणजे एक प्रश्न दिला जाईल आणि त्याच्या खाली 4 पर्याय दिले जातील. अशा प्रकारे तो 4 बहुपर्यायांचा हा प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे. याला कसल्याही प्रकारचं निगेटिव्ह मार्किंग नाहीये. म्हणजे तुमचं जर उत्तर चुकलं तर त्याला कोणत्याही प्रकारचं मायनस सिस्टीम या ठिकाणी नाहीये. त्याच्यामुळे तुम्हाला परत एक प्लस पॉइंट मिळतो की तुम्ही कितीही प्रश्नांचं चुकलं तरी तुम्ही सोडवू शकता. त्याला मार्क चुकीचे भेटणार नाही, कट होणार नाही. पहिला सेक्शन येईल बालमानसशास्त्राचा, ज्याच्यामध्ये 30 गुण असतील, 30 प्रश्न सोडवायचे आहेत. दुसरा आहे भाषेचा, की तुम्ही मराठी मीडियमचे असाल तर तुम्हाला पहिली भाषा मराठी येईल. त्या मराठीमध्ये 30 प्रश्न असतील 30 मार्कासाठी, की ज्याच्यामध्ये उतारा असेल, ग्रामर असेल आणि शिक्षक अभियोग्यतेची प्रश्न असतील अध्ययन आणि अध्यापन शास्त्रावरती, की जेही त्यालाही बहुपर्याय असतील. त्याच्यानंतर येतो भाषा 2. आता भाषा 2 बहुतांश विद्यार्थी सीईटी वगैरे दिलेले असतील, त्यांना माहित आहे पहिलं जरी आपण मराठी घेतलं तर दुसरं हिंदी घेता येतो, परंतु तसं टीईटी मध्ये येत नाही. जर तुम्ही मराठी माध्यम निवडलं तर ऑटोमॅटिकली तुमचं पहिली भाषा मराठी येते आणि दुसरी भाषा ही इंग्रजी येते. आता दुसरी भाषा ती आहे ती म्हणजे इंग्रजी, की ज्याच्यामध्ये तुम्हाला 30 मार्क, 30 प्रश्न आणि त्यालाही बहुपर्याय असतील. त्यानंतर चौथा सेक्शन येतो तो म्हणजे गणिताचा, की ज्याच्यामध्ये परत 30 मार्क, 30 प्रश्न आणि बहुपर्यायी, की ज्याच्यामध्ये परत महत्वाचा कंटेंट बेस्ड असणार आहे. त्याच्यामध्ये गणिताचा शिक्षक म्हणून अध्ययन आणि अध्यापन शास्त्रावर पण विचारले जातील. त्यानंतर आहे परिसर अभ्यास, की त्या परिसर अभ्यासामध्ये इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, विज्ञान यांचा समावेश होतो. आणि हे होत असताना ह्याच्यामध्ये 30 गुण आहेत, 30 प्रश्न असतील, तेही बहुपर्यायी असणार आहेत, की याच्यामध्ये विचारत असताना इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र याच्यावर फोकस करून परत तुम्ही हे विषय शिकवत असताना त्या विषयाचे अध्ययन आणि अध्यापन शास्त्र याच्यावर प्रश्न विचारले जाणार आहेत. हे सर्व काही करत असताना आता आपल्याला हा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये विभाग कसे पडलेले आहेत, की जेव्हा तुमच्या हातामध्ये पेपर येतो त्या पेपरची सिक्वेन्स कशी सुरुवात होते, पहिला प्रश्न कुठल्या विभागाचा येईल किंवा पहिल्या विभागामध्ये कुठला प्रश्न असेल, दुसऱ्या विभागामध्ये कुठला प्रश्न असेल, तिसऱ्या विभागामध्ये नेमकं काय असेल हे आता आपण बघणार आहोत. हे बघत असताना जे आता या ठिकाणी बघा तुम्हाला चार्ट दिसतोय, ज्यांना कुणाला स्क्रीनशॉट काढून घ्यायचं असेल ते काढून घेऊ शकता. याच्यामध्ये बघा की पहिलं दिलेलं आहे बघा या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे अनुक्रमानिका, ज्याच्यामध्ये 1 ते 9 भाषा माध्यमामध्ये तुम्हाला हा पेपर देता येतो. किती भाषा माध्यमामध्ये देता येतो? 9 माध्यमामध्ये देता येतो. मग कोणकोणते माध्यम आहे त्याच्यामध्ये? तर तुम्हाला मराठी, इंग्रजी, उर्दू, हिंदी, बंगाली, कन्नड, तेलुगू, सिंधी अशा भाषेमधून तुम्हाला हा पेपर या ठिकाणी देता येतो. हा पेपर देत असताना सगळ्यात महत्वाचं आहे की आपण महाराष्ट्रीयन असल्यामुळे जास्त करून तुम्हाला इथं 3च फोकस माध्यम करावे लागतील. एक आहे मराठी, इंग्रजी आणि उर्दू. म्हणजे आता बाकीचे पण आहेतच, यांना पण देता येतो हा भागातून, पण आपल्याला जे बहुतांश विद्यार्थी आहेत ते मराठी, इंग्रजी किंवा उर्दू माध्यमाचे असतात जास्त करून, काही हिंदी माध्यमांचे असतात. तर जर मराठी माध्यम तुम्ही निवडलं तर ऑटोमॅटिकली तुम्हाला जो पहिला पेपर आहे, पहिला विभाग आहे, तो विभागामध्ये इंग्रजी येतो. काय येतो? इंग्रजी येतो, की ज्याचे प्रश्न 1 ते 30 आहेत. पहिल्या प्रश्नापासून ते 30 प्रश्नापर्यंत हे इंग्रजीचे प्रश्न असतील आणि त्याच मराठी विभागामध्ये परत दुसरा जो विभाग येतो तो मराठीचा येतो. कशाचा येतो? मराठीचा, की ज्याचा प्रश्न क्रमांक चालू होतो 31 ते 60. तिसरा विभाग येतो मानसशास्त्र व अध्यापन शास्त्राचा, की ज्याच्यामध्ये 30 गुण आहेत. त्याचे प्रश्न क्रमांक चालू होतात 61 ते 90 आणि ज्याच्यामध्ये मराठी व इंग्रजीमध्ये प्रश्न तुम्हाला भेटतील. म्हणजे जरी तुम्ही मराठी माध्यमाचे असतील तर तुमच्या पेपरमध्ये तो प्रश्न मराठीमध्ये पण डिस्प्ले होईल आणि इंग्रजीमध्ये पण डिस्प्ले होईल. त्याच्यानंतर विभाग आहे तो चौथा जो गणिताचा आहे. त्या गणितामध्ये बघा परत प्रश्न क्रमांक 91 ते 120 पर्यंत होतात आणि तोही मराठी आणि इंग्रजीमध्ये तुम्हाला येईल. त्यानंतर आहे विभाग 5वा, की जो परिसर अभ्यास आहे, की ज्याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न क्रमांक 121 ते 150 हे आहेत आणि अशा प्रकारे हा तुमचा मराठीचा माध्यमाचा स्वरूप असेल. इंग्रजीचेही सेम तसंच असेल. फक्त उर्दूवाल्यांचं काय होतं, जिथे इंग्रजी नसेल किंवा मराठी असेल तर तिथं प्रश्न क्रमांक 1 ते 30 येतो आणि तुमचं दुसरं मराठी नसल्या कारणामुळे उर्दू असल्या कारणामुळे तो प्रश्न क्रमांक 31 ते 60 होतो आणि बाकीचं सिक्वेन्स आहे तसं आहे आणि पेपर मात्र त्यांना
उर्दूमध्ये आणि इंग्रजीमध्ये सुद्धा डिस्प्ले होतो. सेम तसंच आहे हिंदीवाल्यांचं, त्यांचाही पेपर हिंदी आणि इंग्लिशमध्ये डिस्प्ले होतो. तर अशा प्रकारे हा पेपर एकचा हा स्वरूप असेल, पेपर एकचा हा नेचर असेल, अशा प्रकारे तुम्हाला प्रश्न या ठिकाणी डिस्प्ले होतील. आता मात्र आता बघूयात विषय वाईज नेमकं कशामध्ये काय विचारलं जाईल. आता आपण बघितलं भाषा 1 आणि 2 30-30 मार्काला आहे. मग नेमकं त्याच्यामध्ये काय असेल सर? नेमकं त्याच्यामध्ये कसल्या प्रकारचे प्रश्न असतील? ते 30 प्रश्न मग नुसते व्याकरणावरच असतील का? काय ग्रामरवर असतील का? काय नुसते पॅसेजवर असतील, पद्य गद्यवर असतील, काही अध्यापनावर असतील? मग काय असेल ते आपण आता बघणार आहोत, की या परीक्षेसाठी नेमकी भाषा 1 आणि भाषा 2 आपण जी घेतलेली आहे. भाषा जर 1 आपण घेतलेली असेल, भाषा 1 जर आपण या ठिकाणी घेतलेली असेल, तर ती भाषा 1 आपली मराठी असेल. भाषा 1 आपली काय असेल? मराठी असेल. तर त्याचा प्रश्न त्याच्यानंतर ना दुसरी भाषा ऑटोमॅटिकली इंग्रजी येते. आणि ज्यांची भाषा इंग्रजी आहे त्यांना दुसरा मराठी येतो. आणि ज्यांनी पहिली भाषा उर्दू घेतली आहे त्यांना मराठी किंवा इंग्रजी घेता येतं. आणि याच्यासाठीचा जो काही अभ्यासक्रम असेल, याच्यासाठी जो काही सिलेबस असेल, तो पाठ्यक्रम राहील. तो म्हणजे काय असणार आहे बघा, की इयत्ता 1ली ते 5वीचा तुम्हाला त्या ठिकाणी अभ्यासक्रम असणार आहे. मग सर नेमकं याच्यासाठी कुठली पुस्तकं आपण रेफर करणं गरजेचं आहे, असं तुम्हाला जर वाटत असेल, तर ह्याच्यासाठी तुम्हाला पुस्तकं जी वापरावयाची आहेत, ती पुस्तकं तुम्हाला आता बघा पहिलं आहे तो इंग्रजी जे आहे, इंग्रजी माध्यमाचं जे आहे, तर त्या इंग्रजी माध्यमासाठी आपल्याला बाळासाहेब शिंदे यांचं हा पुस्तक तुम्हाला वापरावं लागणार आहे. किंवा तुम्ही पाल अँड सुरीचं घेऊ शकता किंवा रेन अँड मॉर्टिनचं सुद्धा घेऊ शकता. परंतु बाळासाहेब शिंदे यांच्यामध्ये ज्या पद्धतीनं व्याकरण सोप्या पद्धतीनं सांगितलं आहे, ज्या पद्धतीनं सोप्या पद्धतीनं सांगितलेलं आहे, तसं पाल आणि सुरी किंवा रेन अँड मार्टिन मध्ये नाही सांगितलं. म्हणजे आपण जर नवीन असो तर आपल्याला एका सोप्या पद्धतीनं किंवा सोप्या भाषेमध्ये आपल्याला या सगळ्या गोष्टी पाहता यायच्या असतील, कमी कालावधीमध्ये आपल्याला जर पास व्हायचं असेल, तर तुम्हाला नक्कीच बाळासाहेब शिंदे यांचं मराठी व्याकरणाचं आणि इंग्रजी व्याकरणाचं दोन्हीमध्ये पण आहे. त्यांचं बाळासाहेब शिंदेचं मराठीमध्ये पण आहे आणि इंग्रजीमध्ये पण आहे. हे दोन्ही माध्यमांचं तुम्हाला पुस्तक उपयोगी पडणार आहे. तर याच्यानंतरचा जे हे येतो भाषा येते ती म्हणजे तुमची आहे मराठीची. इथं मराठीमध्ये तुम्हाला मोरा वाळंबे यांचं व्याकरणाचं पुस्तक वापरता येईल. या ठिकाणी बघा मी काय केलेलं आहे, बाळासाहेब शिंदेचं पुस्तक असताना सुद्धा मी मोरा वाळंबेचं पुस्तक सांगितलं. का सांगितलं? तर ह्याच्यामध्ये मोर एक्सप्लेन केलेलं आहे. एखादा जर विद्यार्थी नवीन असेल ग्रामरसाठी किंवा जर त्याला अवघड वाटत असेल, तर अशा विद्यार्थ्यासाठी सुद्धा, अशा विद्यार्थी किंवा नवीन विद्यार्थी सुद्धा तो ग्रामर सहज सहज सोप्या पद्धतीने तो काय करू शकतो, हाताळू शकतो. आणि प्लस एक्सरसाइज साठी सुद्धा त्याच्यामध्ये मोर अँड प्रश्न सुद्धा दिलेले आहेत, भरपूर प्रश्न दिलेले आहेत. मग हे सगळं असताना ह्या पुस्तकाचा वापर करून तुम्ही तुमचे ज्ञान वाढवू शकता. आणि हे सगळं करत असताना तुम्ही ओल्ड क्वेश्चन पेपर मागच्या 5-6 वर्षाचे पेपर सुद्धा रेफर करू शकता. मग आता हे मराठी असू दे किंवा इंग्रजी असू दे, याच्यावर मागच्या वर्षीमध्ये वर्ल्ड क्वेश्चन पेपर मध्ये आलेला प्रश्न कसा होता बघा. पुढील शब्दामधून अनेक वचनी शब्द वळका. मग खाली पर्याय दिलेले आहेत. आता ह्याला तुम्हाला काय ढगात गोळी मारता येतच नाही. तुम्हाला एक वचन, अनेक वचन, संधी, समास, काळ, विरुद्धार्थी शब्द, अनेक समूहाबद्दल एक शब्द, म्हणी, कोणतं पुस्तक किंवा कुठल्या लेखकाने कुठलं पुस्तक लिहिलंय, या सगळ्याच्या बाबतीमध्ये ज्ञान असणं गरजेचं आहे. आता मी उठलोय आणि टीईटीचा पेपर देतोय असं चालणार नाही या ठिकाणी. ज्या पद्धतीने आपण कॉलेजला जातो किंवा ज्या पद्धतीने आपण नोकरीवरती जातो, जाता जाता करण्याची आपल्याला खूप सवय असते. जाता जाता करू की, जाता जाता बँकेचं काम करू, जाता जाता मंडई घेऊन जाऊ, जाता जाता हे करू, ही अशी जी सवय आहे, असं जाता जाता टीईटीचा पेपर देता येत नाही. आलं का लक्षात तुमच्या? हे पेपर तुम्हाला असं वाटेल की मी जाता जाता करतो की मी नोकरी करता करता करतो की मी शिकता शिकता करतो की, याच्यासाठी तुम्हाला डीपलीच नॉलेज असावं लागतं. त्यासाठी हे जाता जाता करणारा विषय नाहीये. याला नक्कीच वेळ काढून तुम्हाला त्याचा अभ्यास करावा लागणार आहे. आता त्याच्यानंतरचा जो दुसरा सेक्शन येतो की ज्याच्यामध्ये 61 पासून ते 90 पर्यंतचे प्रश्न आहेत, जे मानसशास्त्र व अध्यापनशास्त्र आहे, जे आपल्या सगळ्यांचा आवडीचा विषय आहे. ह्याचा म्हणजे जो सिलेबस येतो, याच्यामध्ये जो काही प्रश्न विचारले जाणार आहेत, हे सर्व प्रश्न म्हणजे इयत्ता 1ली ते 5वीचे हे जे काही विद्यार्थी आहे, हे विद्यार्थी लक्षात घेतले जातात.
म्हणजे त्यांचं वय वर्ष हे 6 ते 11 वर्षांचं असतं. मग ते 6 ते 11 वर्ष वयोगट लक्षात ठेवूनच तुम्हाला प्रश्न विचारले जातात. मग त्या विद्यार्थ्यांची अध्ययनाची प्रक्रिया असेल किंवा अध्यापनाची प्रक्रिया असेल, मग ती विशेष बालकं आहेत का, मग त्यांच्या नेमका गरजा कशा असतात, त्यांची वैशिष्ट्य काय आहेत, विशेष गरजा असणारी बालकं नेमकी कोणकोणती आहेत, मग त्यांना कसं ओळखायचं, मग बाल गुन्हेगारी करणारी मुलं असतात, मग ती कशी आहेत, मग त्याला तुम्ही हँडल कसं करणार, या सगळ्यांची वैशिष्ट्य नेमकी काय आहेत. मग हे असताना स्कूल इंटरॅक्शन जे असतं, शालेय आंतरक्रिया जी असते, मग शिक्षकांची उत्तम गुणवैशिष्ट्ये असतात, या सगळ्यावरती या मानसशास्त्रावर प्रश्न विचारले जातात. हे विचारत असताना अध्ययन आणि अध्यापनासंबंधी ज्या काही उपपत्त्या आहेत, जसं की स्किनरची असेल, थर्नोडॉकची असेल, पावलाची असेल, कर्ट लेव्हिनची असेल, असुबेलची असेल, अशा ज्या काही उपपत्त्या आहेत त्यावरती सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले जातात. मग प्रतिमानं असतील, मग या प्रतिमानावरती सुद्धा प्रश्न विचारले जातात. मग आपल्याला हा सुद्धा जो आपण तुम्ही डीएड झालेला असाल, बीएड झालेला असाल, तुम्हाला ह्या तुमच्या शिकत असताना हे तुम्ही शिकलेलंच आहात. त्याच्यावरतीच या ठिकाणी प्रश्न विचारले जातात. म्हणजेच आपण जी काय आता आता अध्यापनाची पदविका घेत आहोत डीएडची, त्याच्यावरच राज्यात जे सध्या काही सिलेबस चालू आहे त्याच्यावर हे सगळा प्रश्न आधारलेले असणार आहेत. आता हे त्याचाच हा मग ह्याच्यावर प्रश्न नेमके कसे येतात, या सेक्शनवरती नेमके प्रश्न कसे येतात, तर बघा हा मागील वर्षात पडलेला प्रश्न आहे. शारीरिक विकासाबाबत खालीलपैकी कोणती बाब लागू पडत नाही, अशा पद्धतीनं प्रश्न तुमच्याकडे येतो आणि तुम्हाला तो सोडवावा लागेल. कोण सांगू शकेल का याचं उत्तर, कोण सांगू शकेल का? कोण याचं उत्तर सांगू शकेल का? ठीक आहे. आता बघा मागील वर्षामध्ये हा पडलेला हा तीन आहे सर, तीन. त्या विकासाचा वेग भिन्न असतो. प्रत्येक विकासाचा वेग भिन्न असतो. तीन. विभिन्न असतो. खालीलपैकी म्हणून प्रत्येक काय म्हणतो, कधीही विकास क्रमबद्ध कधीही वाचत असताना बघा शारीरिक विकासाबाबत खालीलपैकी कोणती बाब म्हणले त्यांनी लागू पडत नाही असं म्हणलेलं आहे. लागू पडत नाही असं म्हणलेलं आहे. त्यामुळे पहिला प्रश्न आपल्याला नीट वाचता आला पाहिजे. त्यामुळे प्रश्न आपल्याला नीट वाचता आला पाहिजे. आता बघा विकासातील बदल हा सुधारात्मक असतो, प्रत्येक बदल हा सुधारात्मक असतो, हा बरोबर आहे. म्हणजे इथं काय म्हणलेलं आहे, शारीरिक विकासाबद्दल लागू नाही पडलं पाहिजे. म्हणजे जर आपण हा प्रश्न मायनस मध्ये धरला, निगेटिव्ह धरला, तर खाली तुमचे काही पर्याय 3 आहेत ते निगेटिव्ह असणार आहेत आणि एकच पॉझिटिव्ह असणार आहे. ऍक्च्युली आता प्रश्न निगेटिव्ह कसा असतो, पॉझिटिव्ह कसा असतो, मग बघताच नाही. म्हणजे जरी आपल्याला अभ्यास नसला तरी त्या प्रश्नाचं उत्तर बरोबर कसं काढता यावं याच्यासाठी काही ट्रिक्स असतात. त्या ट्रिक्स माहित असणं सुद्धा गरजेचं आहे. व्हॉट इज द पॉझिटिव्ह, व्हॉट इज द निगेटिव्ह, मग तो निगेटिव्ह काय आहे, मग पॉझिटिव्ह काय आहे, सकारात्मक प्रश्न कसे असतात, नकारात्मक कसे असतात, ते आपण त्याला डीप मध्ये बघणार आहोत. आता बघा इथं काय बघायचं आपल्याला, शारीरिक विकासाबद्दल खालीलपैकी कोणती बाब लागू पडत नाही. म्हणजे एकच लागू असणार आहे आणि बाकीचे सगळे एकच लागू असणार आहे आणि बाकीचे लागू नसणार आहेत. म्हणजे निगेटिव्ह असणार आहेत 3. आता विकास हा क्रमबद्धच असतो, बरोबर आहे की नाही? असा आहे का बालक जन्मल्याबरोबर पळायला सुटतो? पळायला सुटतो का? जन्मल्या पळतोच का? असं लगेच तो डिलिव्हर झाला आणि लगेच म्हणतो का मम्मी मेरा मोबाईल किधर आहे? म्हणतो का? बोला, म्हणतो का? नाही सर. नाही. काय होतं मग बाल जन्मल्या काय होतं? आहे काय उत्तर? काय करतो मग तो? बालक जन्मल्यावर त्याचा विकास होत जातो. हा हळूहळू होतो, डायरेक्ट तो काही पळायला लागत नाही, धावायला लागत नाही. मग तो कसा आहे, नाही क्रमबद्ध सर. आहे. म्हणून विकास हा काय क्रमबद्ध आहे, की एखादा बालक लय हुशार आहे म्हणून डायरेक्ट तो पळायला लागत नाही, डायरेक्ट तो बोलायला लागत नाही, किंवा डायरेक्ट तो टीईटीची परीक्षा द्यायला इकडे येत नाही. म्हणून तो क्रमबद्ध आहे. म्हणजे सिक्वेन्सनेच येतो जन्माला प्रत्येक बालकाला, मग तो देशाचा राष्ट्रपती असो नाहीतर एक भिकारी असो, सगळ्याला या विकासाच्या क्रमातूनच जावं लागतं. तसं म्हणून हे क्रमबद्ध, हे बरोबर आहे. त्याच्यानंतर प्रत्येक व्यक्तीचा विकासाचा वेग भिन्न असतो, बरोबर आहे. प्रत्येकाचा विकासाचा भिन्न, ज्याला त्याचा परिसर, त्याचा ते वातावरण आणि अनुवंश या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर प्रत्येकाचा विकासाचा वेगवेगळा असतो. काही विद्यार्थी हुशार असतात, काही ड असतात, काहींचा हे जो आहे तो विकास तो तीव्र गतीने होतो, काहींचा होत नाही.
की ह्याच्यामध्ये तो फरक असतो. म्हणून हे 3 आहेत ना, हे लागू पडतात. आणि विकास हा परिणामात्मक म्हणजे विकास मोजता येत नाही. परिमाणात्मक म्हणजे मोजणे, मोजमाप करता येत नाही विकासाचं. म्हणून ही इथं काय म्हणले, परिमाणात्मक असतो म्हणजे मोजता येतो म्हणतो हा. हे काय म्हणतोय, मोजता येतो. तर ऍक्च्युली विकास मोजता येत नाही. ज्या पद्धतीने आपण वजन मोजतो, उंची मोजतो. उंची कशात मोजतो? लिटरमध्ये मोजतो का आपण उंची? उंची लिटरमध्ये मोजतो का? नाही, सेंटीमीटर. हा, तसं ज्या पद्धतीनं उंची, वजन हे वाढ मोजता येते, तसं विकास मोजता येत नाही. म्हणून तो परिणामात्मक नाही, परिमाणात्मक आहे. म्हणून हा जो आहे हे चुकीचं आहे. म्हणून या ठिकाणी उत्तर कुठलं येतं? एक उत्तर बरोबर येतं. आलं का लक्षात? असं प्रश्नांची उत्तरं काढावी लागतात. त्याच्यामुळे नेमका प्रश्न कसा वाचायचा असतो, प्रश्नामध्ये पॉझिटिव्ह काय, निगेटिव्ह काय, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहित असणं खूप गरजेचं आहे. मग ह्याच्यासाठी नेमकं कुठलं संदर्भ ग्रंथ वापरावा लागेल? तर याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं जे आहे ते आपण काही डीएड करतोय त्यावरची सगळी पुस्तकं आपल्या ह्याच कामाची आहेत. फक्त तो सिलेबस त्याच्याकडे असणं गरजेचं आहे. त्याची उत्पत्ती असणं गरजेचं आहे, तर उत्पत्ती असणं गरजेचं आहे. आता ह्याच्यासाठी जर बघायचं झालं तर ह्या सगळा जो सिलेबस आहे जवळजवळ एकाच पुस्तकामध्ये कव्हर होतो. तो म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र. आदरणीय गुरुवर्य डॉक्टर ह ना जगताप सरांचं हे पुस्तक आहे की ह्या पुस्तकामध्ये सगळ्याच गोष्टी इन्व्हॉल्व आहेत ज्या टीईटीला महत्वपूर्णच्या आहेत. आता या ठिकाणी मी दुसरं एक रेफरन्स दिलेला आहे, तो म्हणजे सीईटीचे अरिहंत प्रकाशनाचं जे काही पुस्तक आहे ते, की ज्याच्यामध्ये चाइल्ड डेव्हलपमेंट पॅडॉलॉजी आहे. तर आवाज येत नाहीये तुमचा सर. सर, आवाज येत नाहीये. एक मिनिट आम्ही एक मिनिट आम्ही येतोय आवाज? हॅलो. येतोय का सर हो आवाज हो, माझा? आला आला. हो, तय्यब आता सर, आला. हा सर, काही मुलांना काहीतरी टेक्निकल एरर असेल, येतील सरांचा आवाज येईल. डोंट वरी. येतोय ना आवाज माझा? येतोय ना? हा, आले हो आले तय्यब हो सर हो, आले घ्या. आला, हा, आला. हो हो. तो कंटिन्यू करूया, आपण पुढे करूया. की आता याच्यामध्ये आपण बघत असताना गणित बघतोय. गणितामध्ये मी तुम्हाला सगळ्या संकल्पना सांगितल्या की कशा पद्धतीनं प्रश्न येईल. बरोबर? ते कळलं. ह्याच्यासाठी तुम्हाला या गणिताची व्याप्ती त्यांनी येता पहिली ते 5वी पर्यंतची दिलेली आहे. आणि त्याच्यानंतरचा जो ह्याच्यासाठी कुठलं पुस्तक उत्तम आहे सर? आता काही जणांचं म्हणणं असेल की सर माझं गणित काहीच नाही, माझं गणित लय मोठं चट्टीचा आकडा आहे, असं आहे की तसं आहे की नाही. कसं का असे ना, तर ह्याच्यासाठी आपल्याला जर सोप्या पद्धतीने पुढे सरकायचं असेल, एक चांगल्या पद्धतीनं तुम्हाला गणितामध्ये मार्क मिळवायचे असतील, तर एक सोप्या पद्धतीचं पुस्तक सांगतो, ते म्हणजे पंढरीनाथ राणे सरांचं, की जे संपूर्ण अंकगणित नावाचं पुस्तक आहे. या पुस्तकामध्ये खूप छानरित्या माहिती सांगितलेली आहे, सोप्या पद्धतीने एक्सप्लेनेशन केलेलं आहे, एक एक घटक समजावून सांगितलेला आहे. एक एक घटकावरती 5-5, 6-6 प्रकारची गणितं त्यांनी दिलेली आहेत. आणि परत मोठ्या अशा प्रमाणामध्ये उदाहरण संग्रह सुद्धा तुम्हाला सोडवण्यासाठी या पुस्तकामध्ये पाहायला मिळतो. हे पुस्तक तुम्हाला आधी काकांना खूप पटकन फोन म्हणा, येताना हेडफोन आणा, काकीने सांगितलं. उपयुक्त माईक पडेल. बंद करा. आवीची मम्मी, माईक बंद करा. तुमच्यासाठी खूप उपयुक्त पडेल की ह्याच्यावर मागच्या वर्षी आलेला प्रश्न आहे, मागच्या वर्षी प्रश्न आले. आता बघा, तुम्ही हे जर प्रश्न वाचायला गेले तर तुम्हाला 2 मिनिटं लागतील. सोडवायचं म्हणते की परत 3 मिनिटं लागेल. आता असा करून 5 मिनिटं झालं, आणि 5 मिनिटं घालवून पण तुम्हाला याचं उत्तर बरोबर आलं का नाही
हे सांगायला पण परत तुम्हाला गॅरंटी नाही की बाबा बरोबरच आहे का नाही, चुकलं का काय, मला वाटत होतं 75च आहे काय की मला वाटलं 60च आहे काय की माझं कसं काय 65 आलं नाही, इथं सगळे पर्याय बरोबर तर माझं या पर्यायाचे वेगळं 100च कसं काय यायला लागलंय, असं पण होऊ शकतं. तर त्याच्यासाठी आपल्याला याच्यामध्ये ट्रिक्स माहित असणं गरजेचं आहे. जेव्हा आपण कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये जातो त्यावेळेस प्रत्येक गणिताला काही ना काही ट्रिक्स असतात, त्याला काही ना काही युक्ती असतात, प्रयुक्ती असतात. त्या माहित असलं की आपला जो वेळ आहे, जो आपला गणित सोडवण्याचा कसं स्पीड आहे, तो कमी कालावधीमध्ये सोडू शकतो. कधी कधी प्रश्न वाचल्यानंतर न सुद्धा त्या प्रश्नाचं उत्तर एका झटक्यामध्ये येऊ शकतं. त्याच्यासाठी आपल्याला त्याचे ट्रिक्स माहित असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर हे विज्ञानाचे प्रश्न आहे की ह्याच्यामध्ये विज्ञान पण विचारलं जाणार आहे. हे विज्ञानावरचे प्रश्न तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. तर आपण एक शिक्षक म्हणून आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी येणं खूप गरजेचं आहे आणि ते त्याच्यावर विचारलं जातं. ऑल कंटेंट ऑल ह्याच्यावरती ते फोकस केलेलं असतात. आता याच पेपर मधला शेवटचा विभाग आहे तो म्हणजे परिसर अभ्यास. या परिसर अभ्यासामध्ये परिसर अभ्यासाच्या संदर्भामध्ये बघा जे प्रश्न आहेत ते इतिहास, नागरिकशास्त्र, भूगोल, सामान्य विज्ञान, पर्यावरण या विषयातील जे काही मूलभूत संबोध असतील किंवा संकल्पना असतील किंवा त्या विषयाचं अध्यापन शास्त्रीय ज्ञान असेल, हेच ह्या घटकातून तुम्हाला विचारलं जाणार आहे. हे विचारत जात असताना मी इतिहासामध्ये जास्त करून या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांवरती प्रश्न विचारले जातात. त्यांचे अष्टप्रधान मंडळ असेल, त्यांचा जन्म असेल, त्यांचा मृत्यू असेल, मग त्याचबरोबर वेगवेगळे विभाग आहेत, त्यांची राजमुद्रा आहे, या सगळ्यावर प्रश्न विचारले जातात. त्याच्यामुळं नेमका कंटेंट कोणता आहे, मग ते पंत सुफी पंत असतील, वारकरी संप्रदाय असेल, मग ते झाशीची राणी असेल, या सगळ्या गोष्टी आपल्याला माहित असणं गरजेचं आहे की ज्याच्यावर फोकस केला जातो. नागरिकशास्त्र असतील, संस्था असेल ज्याच्यामध्ये त्याच्यावर प्रश्न फोकस केला जातो. भूगोलामध्ये हवाचे प्रकार, हवामान, ग्रह, तारे, ग्रहण, परिवलन, परिभ्रमण याच्यावर प्रश्न विचारले जातात. त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्राची लांबी रुंदी, त्याचबरोबर भारताची लांबी रुंदी, पर्वत, शिखर, उंच शिखर, हे असे प्रश्न याच्या ठिकाणी येतात. त्यामुळं त्याचा जे काही आहे ते तुम्हाला त्याचा इत्थंभूत अभ्यास असणं खूप गरजेचं आहे. मग हे जो काही भाग आहे तो एका झटक्यामध्ये कसा प्राप्त करायचा किंवा हे ज्ञान कसं मिळवायचं, हे ज्ञान मिळवत असताना सगळा कंटेंट एकत्र कसा मिळेल, तर याच्यासाठी महाराष्ट्र शासनानं सुचवलं की आमची जी काही शालेय स्तरावरील 1ली ते 12वीची जी पर्यंतची पुस्तकं आहेत इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्राची, ती वाचा, आम्ही त्याच्यातून तुम्हाला देणार आहे. मग ही वाचलं की पण क्लिअर होतं. आता 1ली ते 12वी पर्यंतची पुस्तकं वाचायला आपल्याकडे वेळ कमी आहे. आता वेळ कमी असताना 50 पण नाही, आता जवळजवळ 48 दिवस राहिलेले आहेत. मग या कमी कालावधीमध्ये आपण हा कव्हर कसं करायचं, तर हे सगळी जी काही एकाच याच्यामध्ये असणारं सामाजिक शास्त्र जे आहे एकनाथ पाटलांचं, त्याला आपण ठोकळा म्हणतो, ते एकनाथ पाटला साहेबांच्या ठोकळ्याचा तुम्ही जर वापर केला सामाजिक शास्त्राचा, की ज्याच्यामध्ये इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र ऑलरेडी आहे, तर ते तुमचं लवकरात लवकर कव्हर होईल. मग पर्यावरणासाठी तुम्ही तुषार घोरपडे सरांचं जरी पुस्तक वाचलं की ज्या पुस्तकाचं नाव पर्यावरण परिस्थितिकी आहे, हे वाचून तुम्ही तुमचे ज्ञान अतुंगात करू शकता आणि या स्पर्धेमध्ये उतरण्यासाठी तुम्हाला ही पुस्तकं खूप मौल्यवान ठरणार आहेत. मग याच्यासाठी ही मागच्या वर्षी पडलेला प्रश्न आहे की ह्याच्यामध्ये बघा, हे दिलेलं जे प्रश्न आहे याचं तुम्हाला उत्तर माहितच असण्याचं गरजेचं आहे. तिथे तुम्ही अंदाजपंची बारदर्श करू शकत नाही, काहीच करू शकत नाही. त्याच्यामुळं तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी ते माहीत असणं गरजेचं आहे. ओव्हरऑल ह्या पेपरसाठी महाराष्ट्र शासनानं म्हणजे महाराष्ट्र शिक्षण परिषदेनं तुम्हाला कुठली पुस्तकं रेफर करायची आहेत ही एका झटक्यात दिलेलं आहे. बघा की त्यांनी काय सांगितलं की पेपर 1 साठी तुम्ही प्रचलित प्राथमिक शिक्षणाचा अभ्यासक्रम म्हणजे BEd ची पुस्तकं वापरा, प्रचलित अध्यापकाची पुस्तकं वापरा, इयत्ता 1ली ते 12वीची पुस्तकं वापरा, आणि एवढंच नाही तर संबंधित विषयाची राज्य शासनाने विहित केलेली इयत्ता 1ली ते 12वी पर्यंतची पुस्तकं, हे सगळी पुस्तकं वापरलं तर तुम्हाला हे होईल. पण हे असताना सुद्धा मी ऑदर आणि ऑथेंटिक पुस्तकं सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेली आहेत आणि सुचवलेली सुद्धा आहेत, जेणेकरून तुम्हाला त्या गोष्टींचा फायदा नक्कीच होणार आहे. समजतंय? आता बघा हा झाला पेपर 1 चा पूर्णपणे हे. आता बघायचं आपल्याला पेपर 2 चा. पेपर 2 म्हणजे इयत्ता 6वी ते 8वी जे उच्च प्राथमिक स्तर आहे, या उच्च प्राथमिक स्तराचे जे शिक्षक होऊ इच्छितात अशा शिक्षकांसाठी तुम्हाला पेपर 2 द्यायचा आहे की ज्याचा एकूण कालावधी 150 मिनिटाचा आहे. की ज्याचा कालावधी म्हणजे एकूण प्रश्न 150, एकूण कालावधी 150 मिनिट म्हणजेच 2.5 तास असणार आहे. तर 150 प्रश्न 150 हे
बहुपर्यायी प्रश्न असणार आहे, प्रत्येकाला 1 मार्क असणार आहे, याला सुद्धा कसल्याही प्रकारचं निगेटिव्ह सिस्टीम असणार नाहीये. तर ह्याच्यामध्ये पण आपण ज्या पद्धतीनं सुरुवातीला पेपर 1 ला विभाग बघितलेले आहेत तसा त्याचा स्ट्रक्चर आहे, पण इथं थोडं वेगळा येतो. कारण बीएड हे पदवीचं आहे, तर पदवीचे विद्यार्थी म्हणजे सुरुवातीचे ते 12वी वरती डीएड असल्यामुळं आणि हे पदवी झाल्यानंतर बीएड असल्यामुळं तुमची जी मानसिकता आहे ती थोडी रुंदावलेली असते, तुमचं विषयाचं ज्ञान वाढलेलं असतं. म्हणून या ठिकाणी थोडा बदल केलेला आहे, जो 60 मार्काचा आहे. तर बघूयात आपण याच्यामध्ये बालमानसशास्त्र सेम टू सेम असणार आहे 30 मार्काचं, त्याच्यामध्ये 30 प्रश्न असणार आहेत, बहुपर्यायी प्रश्न असणार आहेत. भाषाचं असणार आहे, भाषा 1 म्हणजे मराठी असणार आहे, की ज्याच्यामध्ये 30 मार्क असणार आहेत, 30 गुण असणार आहेत, 30 प्रश्न असणार आहेत, जे बहुपर्यायी असणार आहेत. भाषा 2 इंग्रजी असणार आहे, की ज्याच्यामध्ये 30 प्रश्न, 30 गुण आणि बहुपर्यायी. मात्र इथं काय असणार आहे, तुम्ही बीए असाल तर तुम्हाला सामाजिक शास्त्र निवडावं लागेल आणि तुम्ही जर बीएससी असाल तर तुम्हाला गणित विज्ञान या ठिकाणी अभ्यासाला येणार आहे. आता गणित विज्ञान हा 60 मार्काचं असेल, जे 60 प्रश्न असतील, बहुपर्यायी असतील. गणित विज्ञान असल्यामुळे 30 प्रश्न गणितावर, 30 प्रश्न विज्ञानावर असणार आहे. सामाजिक शास्त्र जर असेल तर त्याला 60 मार्क असणार आहेत, 60 प्रश्न असणार आहेत. याच्यामध्ये 3 विषय येतात, इतिहास, भूगोल आणि नागरी शास्त्र. जे 20-20 प्रश्नाचं डिवायडेशन या ठिकाणी होऊ शकतं. आता आपल्याला बघायचं आहे की डीपली म्हणजे आता इथं ज्या पद्धतीने आपण बघितलं की ते त्या विषयामध्ये नेमकं कसं येणार आहे, कसा भारांश असणार आहे ते आपल्याला बघायचं. त्याच्यापूर्वी आपण बघू की माध्यम वाईज विभागाची रचना आणि प्रश्न क्रमांक कसे असतील. जर तुम्ही मराठी माध्यमातून हा पेपर देणार असाल किंवा देत असाल, मराठी माध्यमातून देत असताना पहिला सेक्शन तुमचा इंग्रजी विषयाचा येतो, म्हणजे पहिलं भाषा आहे ती इंग्रजी आणि त्याच्यासाठी 30 गुण असतील की जे प्रश्न क्रमांक 1 ते 30 ने सुरुवात होतील. दुसरा विभाग येतो तो भाषा 30 गुणांचा आहे, प्रश्न क्रमांक 31 ते 60 असतील की ज्याच्यामध्ये मराठी दुसरा भाषा असेल. तिसरा विभाग तुम्हाला मानसशास्त्र व अध्यापनशास्त्राचं असेल की ज्याच्यामध्ये तुम्हाला 31 ते 90 प्रश्न असतील. 61 ते 90 क्रमांकाचे प्रश्न असतील आणि ज्याच्यामध्ये प्रश्न तुम्हाला मराठी आणि इंग्रजी दोन्हीमध्ये बघायला मिळतील. याच्यानंतर ना चौथा विभाग जे त्यांच्यासाठी आहे, जे स्पेशलायझेशन मध्ये येतील, बीएससी वाल्यांना गणित विज्ञान येईल आणि सामाजिक शास्त्र वाल्यांना इतिहास भूगोल, म्हणजे बीए वाल्यांना सामाजिक शास्त्र येईल. आता ह्याच्या ठिकाणी कन्फ्युज व्हायची काही गरज नाहीये. आपण ज्यावेळेस फॉर्म भरतो त्यावेळेस तुम्हाला विचारलं जातं ना तुमची पदवी कोणती आहे. तुम्ही जर बीएससी केलं की ऑटोमॅटिकली त्या ठिकाणी तुम्हाला गणित विज्ञान येतं आणि तुमच्या पेपरमध्ये येईल. मात्र आता इथं काय होतं, आपण कुठं कन्फ्युज होऊ शकतो, ज्यावेळेस पेपरचा बुकलेट आपल्या हातामध्ये येतो त्यावेळेस विभाग 4 म्हणून दोन्ही विभाग त्याच्यामध्ये दिलेले आहेत. गणित विज्ञानाचा पण तुमच्याच पेपरमध्ये असणार आणि सामाजिक शास्त्राचा पण तुमच्याच पेपरमध्ये असणार आहे. मग तिथं काय होईल, 91 ते 150 हे जे प्रश्न आहेत हे 2 वेळा येतील. 91 ते 150 गणित विज्ञानाचे असतील आणि 91 ते 150 सामाजिक शास्त्राचे असतील. त्यामुळे डोकं ठिकाणावर ठेवून, ज्याप्रमाणे लोकमान्य टिळकांनी म्हणलं की या सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का, तसं मी या ठिकाणी तुम्हाला म्हणतो की तुमचं डोकं ठिकाणावर ठेवा आणि तुम्ही काय करा की 91 ते 150 हे आपल्याच विषयाचं आहे का. जर मी बीएससी असेल तर माझं गणित आणि विज्ञानाचेच 91 ते 150 प्रश्न सोडवायचे आहेत आणि जर मी कशाचा असेल तर सामाजिक शास्त्राचा असेल तर मी 91 ते 150 इतिहास भूगोल नागरिक शास्त्राचे सोडवणे गरजेचं आहे. त्याच्यामुळं इथं कुठल्याही प्रकारची गलपत न करता तुम्ही तो प्रश्न व्यवस्थितरित्या सोडवायचा आहे. प्रत्येक प्रश्न हा ओएमआर शीट वरती गोल करून सोडवायचा आहे. त्यामुळे गोल करण्यासाठी कसल्याही प्रकारची धांदल गडबड करायची नाहीये. एखादा गोल गडबडीनं चुकीकडे गेला की मग परत घाबरायचं, मग त्याला खोडायचं, त्याला डबल टिक मार्क करायचे किंवा त्याला टिक मार्क करून हे चुकीचं नाही हे चूक आहे किंवा व्हाईटनर लावून तो चुकीचा आहे असं दर्शवायचं नाही. कशाही पद्धतीनं तुम्ही तुमचे प्रश्न किंवा तुमचा ओएमआर शीट मधला जो गोल आहे तो बदलवायचा नाही. एकदा का गेला की गेला. म्हणून चित्त ठिकाणावर ठेवून, ध्यान लक्षात ठेवून तुम्हाला काय करायचं या ठिकाणी हे प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत. येतंय, समजतंय, सगळ्यांना लक्षात येतंय. माझा स्पीड बरोबर आहे, सांगण्याचा वेग बरोबर आहे का, खूप फास्ट होतोय. चला तर पुढे आता आपण जी भाषा बघत आहोत त्या भाषा 1 आणि 2 की जे मग आपण बघितलं त्या पेपर 1 मध्ये ज्या पद्धतीने बघितलेलं आहे, भाषा जी आहे मराठी आणि आपली इंग्रजी जी असणार आहे ती मराठी भाषा इंग्रजी भाषा याच्यावरचं जे प्रश्न असणार आहेत याच्यामध्ये ते ह्या गोष्टी असणार आहेत 30 मार्कासाठीच्या आहेत.
याच्यामध्ये जवळजवळ 2 पॅसेज असतात. किती? 2. एक असतो पद्य आणि एक असतो गद्य. त्याच्यानंतर ग्रामरवर प्रश्न विचारले जातात आणि अध्यापन शास्त्रावरती प्रश्न विचारले जातात. म्हणजे मराठी विषय तुम्ही शिकवत आहात, कोणती पद्धत चांगली उपयुक्त असेल किंवा त्याच्यामधलं मूल्यमापन असेल किंवा त्याच्यामध्ये विशेष बालकं असतील, याच्यावर प्रश्न त्या ठिकाणी येत राहतात. तर त्याच्यामुळं आपल्याला या सगळ्या गोष्टीचा उहापोह करत असताना भाषेमध्ये नेमका कोणता घटक आहे, व्याकरण असेल तर नेमकं कोणतं व्याकरण अभ्यास करावा लागेल. असं व्याकरण जर म्हणलं तर जवळजवळ 30 ते 32 घटक येतात व्याकरणाचे, बोलक व्याकरणाचे. तर मग आपण 1 ते 32च करायचे का? मग नेमकं कोणतं व्याकरण हे अभ्यासायचं, हे सुद्धा खूप त्या ठिकाणी महत्वाचं असतं आणि गरजेचं असतं. हो म्हणून अभ्यास करून जमत नाही, कारण स्कोप भरपूर आहे अभ्यासाचा. ग्रामराची व्याप्ती खूप मोठी आहे आणि हे सगळं असताना आपल्याकडे फक्त 50 ते 48 दिवस शिल्लक आहेत आणि ह्या कमी वेळामध्ये आपल्याला अभ्यास कव्हर करून आपल्याला पात्र सुद्धा व्हायचं आहे. कारण येणाऱ्या काळामध्ये गव्हर्नमेंट परत TIT काढून शिक्षक भरती करू शकतो आणि मग त्या शिक्षक भरतीमध्ये आपल्याला जर जायचं असेल, आपल्या पदरामध्ये नोकरी पाडून घ्यायची असेल, आपल्या पदरामध्ये जर कुठल्याही प्रकारचे डोनेशन न भरता तुम्हाला नोकरी मिळवायची असेल, तर सद्यस्थितीला तुम्हाला TET पात्र होणं गरजेचं आहे. TET झाले की TIT मध्ये पात्र होणं गरजेचं आहे आणि मग शासनाच्या नुसार तुम्हाला त्या ठिकाणी नोकरी सुद्धा मिळणार आहे. हे मिळत असताना, हे करत असताना सद्यस्थितीला आपण TET पास होणं खूप गरजेचं आहे. याच्यासाठी पेपर 2 मधला जो बालमानसशास्त्र आहे आणि अध्यापनशास्त्र आहे, हे थोडं बीएड पेक्षा डीएड पेक्षा म्हणजे पहिल्या पेपरपेक्षा इथं थोडं डीप मध्ये असणार आहे. किंचित पेपर 1 पेक्षा पेपर 2 हा थोडा अवघड असतो. अवघड म्हणण्यापेक्षा काय आहे की तुमची मानसिकता, तुमची मेंटॅलिटी, तुमचं वय, तुमची परिपक्वता बघता की त्या हिशोबाने तुम्हाला प्रश्न विचारले गेलेले असणार आहे. आता आपल्या पुढ्यामध्ये जे इयत्ता 6वी ते 8वीची विद्यार्थी असणार आहेत, हे वय वर्ष 11 ते 14 वयाची असणार आहेत. बरोबर आहे की नाही? मग हे विद्यार्थी जे आहेत, मग त्यांची मानसिकता नेमकी काय असेल, मग ते अध्ययन आणि अध्यापन कसं करतात हे लक्षात आलं पाहिजे. यामध्ये असणारी विशेष बालकं लक्षात आली पाहिजे. प्रतिभाशाली बालक कोणाला म्हणायचं, अप्रगत बालक कोणाला म्हणायचं, अध्ययन अकार्यक्षम बालक नेमका कोण असतो, त्याचं कसं आयडेंटिफिकेशन करायचं, त्याची नेमकी वैशिष्ट्य काय असतात. वर्गामध्ये काही बालगुन्हेगार करणारी बालकं असतात, काही खोड्या करतात, काही चोऱ्या करतात, काही मारामारी करतात. मग ही बालकं नेमकी कशी असतात, त्यांची गुणवैशिष्ट्य काय असतात. अपंग बालकामध्ये अंध बालक, बहिरा बालक, मुका बालक, लुळा बालक, पालंगळा बालक, मग यांची आयडेंटिफिकेशन काय असते, त्यांचं वैशिष्ट्य काय असतं. अध्ययन कार्यक्षमतेमध्ये जी बालकं असतात, ज्याला लर्निंग डिसॅबिलिटी म्हणतो आपण, त्याच्यामध्ये डिस्लेक्सिया, डिस्ग्राफिया, डिस्कॅल्क्युलिया नेमकं कुठला रोग आहे, वाचता न येणाऱ्या मुलांना कुठल्या प्रकारचा रोग आहे किंवा दोष आहे असं आपण म्हणतो. ह्या सगळ्या गोष्टींचा उहाप आपल्याला करता आला पाहिजे. हे करत असताना आपल्याला शालेय अंतरक्रिया माहित असणं गरजेचं आहे. याच्यामध्ये तुम्हाला शिक्षकांची गुणवैशिष्ट्य माहित असणं गरजेचं आहे. अध्ययन अध्यापनामधली जी काही सूत्र आहेत, जी काही उपपत्ती आहेत, मग थॉर्नडाईकची असू दे, स्किनरची असू दे, पॅवलॉवची असू दे, कर्ट लिव्हिनची असू दे, असुबेलची असू दे, मग त्यानंतर मूल्यमापन आहे, सतत सातत्यपूर्ण मूल्यमापन आहे, CCE, ते आपल्याला माहित असलं पाहिजे. त्याच्यामधले आकारिक मूल्यमापन म्हणजे काय, साकारिक मूल्यमापन म्हणजे काय, त्याच्या नोंदी माहित असणं पाहिजे. त्याचबरोबर मूल्यमापनाचे जे प्रश्न आहेत ते माहित असणं पाहिजे. डॉक्टर बेंजामिन ब्लूमची जी टेक्सॉनॉमी आहे, उद्दिष्टांची श्रेणी, ती माहित पाहिजे, ती उद्दिष्ट माहित पाहिजे. त्याच्यानंतर त्याचं बोधात्मक, भावात्मक आणि क्रियात्मक क्षेत्र हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. मग त्या प्रत्येकामध्ये जी छोटी छोटी उद्दिष्ट ती कोणती आहेत ती माहित पाहिजे आणि या उद्दिष्टावर आधारित जी प्रश्न निर्माण होतात, प्रश्नांची प्रकार निर्माण होतात, ते आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. की ज्याच्यामध्ये निबंधात्मक प्रश्न असतात, लघुत्तरी असते, दीर्घोत्तरी असते, टिपालिया असतो, असतो की नाही. त्याचबरोबर रिकाम्या जागा असतात. मग वस्तुनिष्ठ प्रश्न कोणाला म्हणतात, मग काल्पनिक प्रश्न किंवा विचारधारणेला प्रक्रिया देणारी प्रश्न असतात ती कोणती असतात, तंत्र कोणती असतात, हे सगळं डीपली नॉलेज या तुमच्या मानसशास्त्रामध्ये येतं आणि ते आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. इतका मोठा प्रदीर्घ अभ्यास जेव्हा तुमच्या पुढ्यामध्ये असेल तेव्हा हा पेपरमध्ये तुम्हाला ह्या सेक्शनमध्ये 30 पैकी कुठं 25, 30, 26 मार्क घेता येतात, नाहीतर 5-10 मार्कावरतीच तुम्हाला समाधान मानावं लागेल. त्याच्यासाठी यामध्ये नेमकी विचारली जाणारी कंटेंट कोणती आहे, कशा पद्धतीचं आहे, हे सुद्धा तुम्हाला बघता आलं पाहिजे. हे ते समजतंय तुम्हाला. तर याच्यानंतरचा जो तो गणित आणि विज्ञानाचा गट, गणित आणि विज्ञानासाठी तुम्हाला 60 मार्क आहेत. त्याच्यामध्ये 30-30 मार्क डिवाइड होतात. 30 मार्क गणितासाठी, 30 मार्क विज्ञानासाठी. मग हे 30 मार्क डिवाइड होत असताना सुद्धा शिक्षक, शिक्षकांची अभिवृत्ती, त्याच्यामध्ये मूल्यमापन, याच्यामध्ये पण मूल्यमापन असतो प्रत्येक विषयामधला. आणि मग प्रत्येक विषयामध्ये जे घटक आहेत, कंटेंट आहेत, मग इथं तुमचं अपूर्णांक, पूर्णांक,
नैसर्गिक संख्या किंवा संख्यांचे प्रकार असतील, लसावी मसावी असेल, विभाजनाच्या कसोट्या असतील, एक चलीय समीकरण असेल, मग नफा तोटा, काळ काम वेग अंतर शेकडेवारी, आणि परत संभाव्यता पॉसिबिलिटीचे एक वेगळा प्रश्न आहे बघा इयत्ता 10वीला, तो सुद्धा ह्याच्यामध्ये विचारला जातो. पॉसिबिलिटी संभाव्यता म्हणजे एक सिक्का जर वर फेकला तर तो टेल आणि हे येण्याची शक्यता किती आहे, संभाव्यता किती आहे, अशा प्रकारचे प्रश्न येतात. त्याचबरोबर याच्यामध्ये भूमितीचा सुद्धा उल्लेख केला गेलेला आहे. कोण कोणाचे प्रकार, पृष्ठभाग, क्षेत्रफळ, मग जॉमेट्री, मग ते त्रिकोण चौकोन पृष्ठभाग, हे सगळ्या गोष्टी याच्यामध्ये विचारल्या जातील. त्याच्यामुळे ह्या गणिताचा सुद्धा डीपली तुम्हाला अभ्यास असणं खूप गरजेचं आहे. मग विज्ञानासारखा जो विषय आहे मग त्याच्यामध्ये विज्ञानावरती प्रश्न विचारले जातील. या सगळ्या गोष्टींचा डीपली अभ्यास जर आपण केला तर नक्कीच 60 पैकी 40 ते 45 मिळतील. लक्षात घ्या, तुम्ही तुमच्या विषयामध्ये म्हणजे हे जे काही तुमचं गणित असेल किंवा सामाजिक शास्त्र असेल हे तुमचं ग्रॅज्युएशनचं विषय आहे, त्यामुळे तुम्हाला थोडं ज्ञान याच्यामध्ये असतो. म्हणून याच्यामध्ये 60 मार्काचा प्रश्न दिलेला आहे आणि ते 60 मार्कामध्ये तुमचं जर चांगलं असेल तर जास्तीत जास्त तुम्हाला 45 आणि कमीत कमी 40 मार्क मिळवू शकतात. इथं पैकीच्या पैकी पण मिळू शकतात. तुम्ही जर उत्तमरित्या त्या गोष्टी जर केल्या तर 60 पैकी 60 पण मिळू शकतात. पण त्याच्यासाठी तुमचा त्या कंटेंटवर ताबा असणं गरजेचं आहे. आता बघा, सामाजिक शास्त्रासारख्या विषयामध्ये 60 गुण आहेत. यामध्ये पण सामाजिक शास्त्रामध्ये 3 विषयाचा समावेश होतो, जसं की इंग्रजी जसं की इतिहास आहे, भूगोल आहे, नागरिक शास्त्र आहे, यांचा समावेश होतो. मग ह्याच्यामध्ये आधुनिक भारताचा इतिहास असेल, मग काही चळवळी असतील, मग महात्मा गांधीजींनी केलेले उठाव असतील, आंदोलन असतील आणि त्यांचा सिक्वेन्स असेल. मग चंपारण्य कधी झाला, मग खाली असे 3-4 घटना दिलेल्या असेल, चंपारण्य आंदोलन, असहकार चळवळ, यांचा क्रम लावा म्हणतील. मग आपल्याला ते कधी झाले माहित होणं गरजेचं आहे. बरोबर आहे की नाही? काँग्रेस कमिटी असेल, कोणते अध्यक्ष कोण होते, कुठली सभा कुठे झाली, कधी झाली, इथं मग मुस्लिम लीग परिषद असेल, मग वर्तमानपत्र असतील, मग चांगले आधुनिक क्रांतिकारक समाज सुधारक असतील, त्यांची सगळी माहिती माहित पाहिजे. त्यांनी कुठल्या संस्था काढल्या, रमाबाई रानडे असतील, महात्मा ज्योतिबाई फुले असतील, सावित्रीबाई फुले असतील, यांनी केलेली कार्य असतील, कधी कुठे कसे शाळा काढल्या, काय केलं, या सगळ्यांचा उहापोह. त्याचबरोबर वर्तमानपत्र असतात, कुठलं वर्तमान कुठल्या भाषेत आहे, कधी छापणं, कुठून झालं, मग ते पाक्षिक आहे का, मासिक आहे का, दैनंदिन आहे, हे तुम्हाला विचारले जातात. त्याच्यामुळे याच्यावर सुद्धा तुमचा डीपली नॉलेज असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला भूगोलासारखा विषय सुद्धा हाताळावा लागेल की ज्याच्यामध्ये आपली आकाशगंगा, ग्रह तारे, ग्रह तारे, मग सगळ्यात जवळचा सगळ्यात दूरचा, मग त्याच्यानंतर अवकाशगंगीय पट्टा असेल, उपग्रह असतील, कोण आहे, मग जवळचा कोण आहे, दूरचा कोण आहे, अशा गोष्टींचा उहापोह या ठिकाणी केला जातो. तो तुम्हाला आला पाहिजे. नागरिक शास्त्रावर प्रश्न विचारले जातात. भारताचा पहिला नागरिक कोण, दुसरा कोण, सार्वजनिक संस्था, स्थानिक संस्था, त्यांचे कारभार, त्यांचा कालावधी, खासदारकीचा कालावधी, त्याला किती वय वर्षाचा लागतो, आमदारकीचा हे, विधानसभा, विधान परिषद, राज्य परिषद, त्याच्यानंतर राष्ट्रपती, राज्यपाल यांची नेमणुका, न्यायालयाचे ते प्रमुख, उच्च न्यायाधीश यांची हे, या सगळ्या गोष्टी उहापोह याच्यामध्ये होतो. आणि हे सगळं करत असताना तुम्हाला ओव्हरऑल नॉलेज असणं सुद्धा खूप गरजेचं आहे. त्याच्यासाठी डीप मध्ये अभ्यास लागतो. त्याच्यासाठी तुम्ही जे काही सध्याला 6वी ते 8वीची जी काही पुस्तकं आहेत याचा अभ्यास करून याची घटक काढून तो तुम्ही तुमचा हे पूर्ण करू शकता. हे सगळे जे घटक आहेत हे सगळे इयत्ता 6वी ते 8वीच्या अभ्यासक्रमांमधील आहेत आणि याची जी काठिण्य पातळी आहे इयत्ता 12वीच्या विद्यार्थ्यांची काठिण्य पातळी असणार आहे. आता याच्यासाठी 6वी ते 8वीची पाठ्यपुस्तकं, त्याच्याचबरोबर बीएडची पुस्तकं आणि शासनाने जी विहित केलेली आहे त्याची पुस्तकं हे तुम्हाला वापरायचे आहेत. मी तुम्हाला अजून एक सजेशन करतो की तुम्ही इयत्ता 5वीचं स्कॉलरशिप आणि इयत्ता 8वीचं स्कॉलरशिपचं पुस्तक जरी हँडल केलं, ही दोन्ही पुस्तकं जरी वापरली तरी सुद्धा तुमचं बहुतांश ज्ञान किंवा या सगळ्या गोष्टी पूर्ण होऊन जातील लवकरात लवकर. तर त्याच्यामुळं तुम्ही ह्या गोष्टींकडे जरा लक्ष द्यायला हवंय. मग हे सगळं करत असताना नेमकं आपल्याला किती मार्क हवे लागतील, किती मार्क आपल्याला मिळवावे लागतील की जेणेकरून आपण याच्यामध्ये पास होऊ, जेणेकरून आपण काय होऊ, पास होऊ. पास व्हायला पाहिजे की नाही आपल्याला, का नुसतं हा सगळा का उठा ठोका याच्यासाठी करायचा का, पास व्हायला पाहिजे. मग पास होण्यासाठी आपल्याला नेमकं काय पाहिजे, बालमानसशास्त्रासारखा विषय ज्याच्यामध्ये 30 गुण आहेत
कमीत कमी आपल्याला तिथं कमीत कमी 20 मार्क पाहिजे. भाषेमध्ये सुद्धा 20 मार्क पाहिजे. भाषा 2 मध्ये पण कमीत कमी 20 मार्क पाहिजे. आता तसं 15-15 मिळालं किंवा 13-13 मिळालं तरी पण पास होतो. पण कुठेतरी असा बॅकअप घ्यावा लागतो. जिथं तुमचं अवघड आहे आणि जिथं सोपं आहे तिथं जास्त मार्कांची भरभराटी तुम्हाला घेता आली पाहिजे. हे तुम्ही बघणं खूप गरजेचं आहे. गणितासारख्यामध्ये 15, परिसर अभ्यासमध्ये 15 असे जर मिळवले तुम्हाला तर तुमचे 90 मार्क कसे होतील आणि कसे करता येतील हे तुम्हाला बघायचं आहे. आणि जेणेकरून तुम्हाला त्याचा ते काय व्हायला पाहिजे, बेनिफिट सुद्धा मिळायला खूप गरजेचं आहे. हे करत असताना जो पेपर नंबरचा 2 आहे, जो उच्च प्राथमिक स्तरावरचा आहे, या उच्च प्राथमिक स्तरावरती सुद्धा तुम्हाला जास्त मार्क मिळवावे लागतील. म्हणजे तुमचा जो विषय आहे, गणित विज्ञान असू दे किंवा सामाजिक शास्त्र असू दे, त्याच्यामध्ये तुम्हाला 60 पैकी किमान म्हणतोय मी 40 आणि कमाल तुम्हाला 45 ते 46 मार्क मिळवावी लागतील. जेणेकरून तुम्हाला 90 मार्कापर्यंत सहज तुमचं हे साध्य गाठता येईल. आता हे बघा, या ठिकाणी तुमच्या डिस्प्लेला दिसत आहे की पुढारी वर्तमानपत्र आहे की तिथं शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा झाला म्हणून सांगितलंय आणि टीईटी परीक्षा ही 10 नोव्हेंबरला होणार आहे. त्याचबरोबर त्यांनी हे सुद्धा सांगितलंय, हा पेपर खूप जुना नाहीये, लक्षात घ्या. हा पेपर 17 सप्टेंबर 2024 आहे, म्हणजे आता सध्याचाच आहे. आणि हे असत असताना यांनी सांगितलं की राज्यात आम्ही शिक्षकांची 24,000 पदांची भरती करणार आहोत. टीईटी झाल्यानंतर आम्ही परत टीआयटी घेणार आहोत आणि त्याच्यातून 24,000 पद भरणार आहोत. जर आपल्याला ह्या 24,000 आपल्याला दिसायचं असेल, त्या 24,000 आपल्याला एक जागा बघायची असेल, पक्की करायची असेल, तर आज तुमचं टीईटी पास होणं अनिवार्य आहे. उद्याचं तुम्हाला टीआयटी पास होणं अनिवार्य आहे. हे टीईटी पास झाले तर तुम्हाला टीआयटी मध्ये तुम्हाला 1ली ते 8वी मध्ये भरता येईल. मग तुम्हाला कुठेतरी प्राथमिक किंवा उच्च प्राथमिक शिक्षक म्हणून लागता येईल. ही सुवर्ण संधी आलेली आहे तुमच्यासाठी आणि या सुवर्ण संधीचा फायदा कसा करून घ्यायचा हे तुमच्या हातामध्ये आहे. आणि हे तुमच्याशिवाय दुसरं कुणीही करू शकत नाही. एखादं कार्य जर करायचं असेल, उत्तम कार्य करायचं असेल, तर ते आपल्याशिवाय दुसरं कुणीही चांगला करू शकत नाही. जर आपल्याला एखाद्या चांगल्या गोष्टीचं भान, वाईट गोष्टीचं भान जर नसेल तर अवघड आहे. तर तुम्हाला ही आलेली जी सुवर्ण संधी आहे, या सुवर्ण संधीचा, नुसतं सुवर्ण संधीचं सोनं करू नका म्हणतोय मी, सोनं तर अजिबात प्लॅटिनम करा. जेणेकरून ती संधी तुम्हाला परत कशाला तर लावली की ती सोनं होईल. तो तुम्हाला या संधीचा फायदा करून घेता आला पाहिजे. मला तुमच्यासाठी म्हणजे येणारी परीक्षा तुम्हाला खूप उत्तमरित्या जावो, तुमच्यामध्ये भरभराटी येवो, तुम्हाला त्याच्यामध्ये यश मिळो, हीच मी तुम्हाला शुभकामना देतो. आणि मी या ठिकाणी थांबतो. या ठिकाणचं इथून पुढचा जो कार्यक्रमाचा आरंभ आहे ते आदरणीय गुरुमंत्रमचे संचालक आदरणीय प्रवीण कासार सर यांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो. आणि तुम्ही गेल्या मला तासभर तुम्ही सर्वांनी मला ऐकलं त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक आभार मानून मी या ठिकाणी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मनपूर्वक धन्यवाद तय्यब सर. तुम्ही तुमच्या व्यस्त वेळापत्रकामध्ये वेळ काढला आणि या विद्यार्थ्यांना नेमकं समर्पक आणि आवश्यक असं प्रभावी मार्गदर्शन केलं. मला आशा आहे की या सगळ्या विद्यार्थ्यांना हे सगळं समजलं असेल, सगळ्यांना हे आवडलं असेल. तर विद्यार्थ्यांनो प्लीज बोला की तुम्हाला जर याच्याबद्दल काही शंका असतील तर सेशन इज ओपन फॉर ऑल. आणि आणखी सेशन एक 10 मिनिटं चालेल. आताचा 10 मिनिटाचा भाग फार महत्वाचा आहे. आता कुणी सेशन सोडू नका. आणखी 10 मिनिटं फार महत्वाची आहेत की जी मी तुम्हाला तुमच्याशी बोलणार आहे. तर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही आता विचारू शकता. हॅलो स्टुडंट्स, हॅलो, आवाज येतोय माझा? तर तुम्ही तुमचं हा, तुम्हाला काही शंका आहेत का कोणाला याच्यामध्ये? आवडलंय सगळ्यांना? समजलंय का? हो सर. समजलं सर. पण आपण लाईव्ह कोणी क्लास घेऊ शकतं का सर? लाईव्ह क्लास? आता आमची स्वतःची अकॅडमी आहे ओके. आणि गुरुकुल मंत्र गुरुकुलम पुणे आणि सोलापूरच्या संयुक्त विद्यमानं म्हणजे आपण मागची 10 वर्ष झाले याच्यामध्ये काम करतो आहोत. आपला सक्सेस रेशो आहे 85+. ओके. 100 पैकी 85 मुलं आपल्याकडे पास होतात. आणि मागची 16 वर्ष झालं आम्ही या क्षेत्रामध्ये काम करतो आहोत. हे सगळे यशस्वी विद्यार्थी आहेत, तुमच्या समोर दिसत आहेत ते. हे सगळे यशवंतांचे, गुणवंतांचे फोटो आहेत. हे हसरे चेहरे नोकरी लागलेले आहेत, सरकारी नोकरीचा पगार घेतात. तुम्ही देखील यांच्यापैकी एक होऊ शकता आणि त्यासाठी गरज आहे तुम्ही टीईटी पास होण्याची.
जर तुम्ही टीईटी पास झालात तर तुम्हाला टेटचा फायदा होणार आहे. टेट नंतर तुम्हाला मोफत नोकरी मिळणार आहे. आता इलेक्शनचा माहोल आहे, सरकार सक्रिय झालेलं आहे आणि नुकतंच आपले शिक्षण मंत्र्यांनी सांगितलं की आम्ही 24,000 जागा परत भरणार आहे. किती? 24,000 जागा. तर त्याच्यामध्ये आपला नंबर लागू शकतो. म्हणजे आपण याच्या पूर्वी तुम्ही फार भाग्यवान आहात की पूर्वी आमच्या वेळी 30 लाख 40 लाख रुपये भरावे लागायचे. आवाज ब्रेक होतोय सर तुमचा. आता तुम्ही भाग्यवान आहात की पवित्र पोर्टल सारखी सुवर्ण संधी तुमच्या पुढं उपलब्ध आहे. ओके, तर त्यासाठी मी तुम्हाला एकच विनंती करेल की सगळ्यांनी ही करण्यासाठी आपल्या आवाज नाही येत सर. यश हमखास मिळेल. आमची तुम्हाला गॅरंटी आहे. आता आपली टीम कसं काम करते, आपला क्लास करतो तर प्रत्येक विषयासाठी एक्सपर्ट माणूस आहे. प्रत्येक जण पीएचडी होल्डर आहे, कोणी प्राचार्य आहे, कोणी प्राध्यापक आहे. प्रत्येक आठवड्याला आपल्याकडे टेस्ट सिरीज घेतल्या जातात. इंग्रजी आणि मराठी विषय सराव करून घेतला जातो. प्रत्येक आठवड्याला तुमच्या टेस्ट सिरीज असतात आणि जुन्या प्रश्न त्यानुसार आपण लॉजिकल उत्तर शोधू शकतो. तुमची सायकोलॉजी असेल, समाजशास्त्र असेल, यासाठी तुमचं मूलभूत सगळ्या संकल्पना क्लिअर केल्या जातात. प्रत्येक आठवड्याला तुम्हाला गेस्ट लेक्चर दिलं जातं. त्याच्यातून तुमची अभ्यासाच्या सवयी असतील, मोटिवेशन असेल, डिप्रेशन किंवा तुम्हाला जे काही अडचणी येतात त्या सगळ्या गोष्टी सोडून जर बरं केला जाईल. हा फास्ट क्रॅश कोर्स आहे, स्पेशली डिझाईन केलेला कोर्स आहे. हे इट इज आवर सोशल ऍक्टिव्हिटी. सगळे प्रोफेसर प्राचार्य आहेत, सगळे वेल सेटल्ड आहेत. पण विद्यार्थ्यांमध्ये या युट्यूब नावाच्या राक्षसामुळं अतिशय चुकीच्या गोष्टी जात आहेत. कुणीतरी काय ते वेगळं सांगते लाईक्स आणि कमेंट मिळवण्यासाठी, आणि त्यामुळे मुलं भरकटतात आणि आयुष्यात आलेली संधी गमावतात. आणि म्हणून आम्हा प्राध्यापकांनी ठरवलं की आपण हे विद्यार्थ्यांसाठी करूया. आणि म्हणून आम्ही 5 लोकांनी, 5 प्राध्यापकांनी आणि त्यातले काही प्राचार्यांनी ठरवलं की आपण आपल्याला जाता येईल. आणि म्हणून तुमच्या मोफत सेमिनार आज आपण आयोजित केलं. जर तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा फायदा घ्यायचा असेल, हा क्लास हॅलो 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 हॅलो, ठीक आहे. अशा प्रकारे प्रवीण सर, तुमचा माईक बंद आहे सर. माईक बंद आहे प्रवीण सर. प्रवीण सर माईक बंद आहे. प्रवीण सर माईक बंद आहे. परवानच होईना की रे. आता आलंय म्यूट झालंय चालू. बोला सर. पुण्यात कुठे आहेत सरांचे क्लासेस? काळभोर लोणीला आहेत. लोणी काळभोर त्या ठिकाणी आहेत. हे जी बॅच आहे पूर्णपणे ऑनलाईन बॅच आहे की जी विद्यार्थ्यांना एकदम माफक दरामध्ये मिळू शकते. बाहेरचा जर रेट बघितला आपण बाहेरच्या क्लासेसचा 5,000, 6,000, 7,000. आता आम्ही ऑफलाईन ज्यावेळेस घेतो त्यावेळेस आमचा क्लासेसचा 15,000 रुपये फी आहे. परंतु आम्ही विद्यार्थ्यांच्यासाठी आवाज कमी येतोय सर. ऑनलाईन प्लॅटफॉर्म आल्या कारणामुळं विद्यार्थ्यांना कमी कालावधीमध्ये आपण त्यांना यशस्वी करण्यासाठी आज जे विद्यार्थी इथं हजर होणार आहेत आणि ज्या विद्यार्थ्यांना ही बॅच लावायची आहे अशा विद्यार्थ्यांसाठी आज आम्ही ऑफर घेऊन आलेलो आहोत. तेही तुमच्या महाविद्यालयाकडूनच, म्हणजे तुमचे जे महाविद्यालयाने आम्हाला हे दिलेलं आहे त्या महाविद्यालयांच्या म्हणण्यामुळं की आमचे विद्यार्थ्यांना काहीतरी सूट द्या म्हणल्या कारणामुळं 10 मिनिटांमध्ये जे लोक बुकिंग करतील, आपली स्पॉट बुकिंग करतील, त्यांना आम्ही फक्त 3,000 रुपयामध्ये तुम्ही देतो आहोत आणि याच्याची खात्री देखील देतो तुम्हाला. आपला फोन पेचा नंबर घ्या, 90 नंबर घ्या. मी माझा नंबर व्हॉट्सअप मेसेज मध्ये टाकतोय. 9049706823 या फोन पेचा नंबर आहे. आणि नाव तुम्हाला दिसेल तिथं प्रवीण कासार, PRAVINKASAR. तर या फोन पे नंबरवर तुम्हाला 3,000 रुपये आजच्या या पुढच्या 10 मिनिटांसाठी तुम्हाला मोबाईल नंबर पुन्हा एकदा सांगा.
मोबाईल नंबर पुन्हा एकदा सांगा. 90490823 किंवा समोरचा QR कोड देखील तुम्ही स्कॅन करू शकता आणि स्कॅन करून तुम्हाला फोन पेला 3000 रुपये तुम्ही पाठवू शकता. बोला स्टुडंट्स, कसा वाटला सेमिनार तुम्हाला? ते विद्यार्थी हॅलो. सर बॅच टाइम किती असेल? बॅचचा टाइम बॅचचा टायमिंग असेल संध्याकाळी 7 ते 9:30. रोज 3 सेशन घेतले जातील. 50 मिनिटांचे एक सेशन असेल. एक दिवस असेल मॅथ्स, मराठी आणि सायकोलॉजी. दुसऱ्या दिवशी असेल इंग्रजी, समाजशास्त्र आणि सायकोलॉजी. सर पेपर 2 साठी पण तेच आहेत का? पेपर 1 आणि 2 दोन्हींची पूर्ण तयारी करून घेतली जाईल. ओके, ठीक आहे. आणि दोन्ही पेपर जरी तुम्ही बसले तर तीच फी आहे. एका पेपरसाठी पण तीच एकाच फी आहे. पेपरची फी आपण 2 पेपरला लावलेली आहे. विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी, विद्यार्थ्यांच्या यशासाठी आपण हे जे काही करतोय तो काही नुसता व्यवसाय करत नाहीये, तर विद्यार्थ्यांच्या हितासाठी हा सगळ्या कल्याणकारी कार्यक्रम या ठिकाणी आदरणीय प्रवीण कासार सरांनी चालवलेला आहे. त्या कार्यक्रमाला किंवा त्या गोष्टीला तुम्ही सगळ्यांनी प्रतिसाद द्यावं. पुण्यासारख्या एक चांगल्या शैक्षणिक संकुलनामधून आदरणीय प्रवीण सरांचे गेल्या 16 वर्षामध्ये पुण्यामध्ये ही बॅचेस चांगल्या पद्धतीने चालत आहेत. आज तेच बॅचेस ते मोठ्या प्रमाणात ऑनलाईन सर्वच विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी ते देत आहेत. त्या संधीचा, त्या फायद्याचा तुम्ही फायदा करून घ्यावा, सुवर्ण संधीचा. आणि ही सुवर्ण संधी करत असताना तुम्ही जर ही ऍक्च्युली त्यांचा 15,000चा कोर्स ते ऑनलाईन साठी फक्त म्हणजे ते पण सरांच्या तुमच्या महाविद्यालयाच्या प्राचार्यांच्या मागणीवरून आम्ही तो 3600चा कोर्स आजच्या दिवस आणि तो आताच्या आता जे करणार आहेत त्यांच्यासाठी 3000मध्ये आपण देत आहेत. ज्या कोर्ससाठी आतापर्यंत 5 विद्यार्थ्यांनी आताच्या आता या ठिकाणी फोनपे केलेला आहे आणि स्क्रीनशॉट टाकलेला आहे. 5 विद्यार्थ्यांनी स्क्रीनशॉट टाकून फोनपे केलेला आहे. तर तुम्हीही तुमच्या ह्याच्यासाठी एनरोलमेंट करून घ्या आत्ताच्या आत्ता आणि ह्या संधीचा नक्कीच फायदा करून घ्या की ज्याच्यामध्ये तज्ज्ञ मार्गदर्शक असतील, जे PhD आहेत, सेटनेट आहेत, की ज्याच्यामध्ये इंग्रजी सारखा विषय, ग्रामर सोप्या पद्धतीने शिकवला जातो. नेमका कंटेंट काय आहे, मराठी व्याकरण असेल, मराठी व्याकरणामधील जे काही गोष्टी आहेत, त्या तांत्रिक पद्धती आहेत, त्या तुम्हाला योग्यरित्या सांगितल्या जातील की जेणेकरून तुम्हाला मराठी आणि इंग्रजी ग्रामरची भीतीच राहणार नाहीये. त्याचबरोबर तुम्हाला इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र असेल किंवा गणित आणि विज्ञान असेल यांच्याद्वारे ट्रिकनुसार कसं लक्षात ठेवायचं, कमी कालावधीमध्ये प्रश्न कसा सोडवायचा, या सगळ्याबद्दल माहिती दिली जाईल. आणि तुमच्या आवडीचा जो मानसशास्त्र विषय आहे, या मानसशास्त्र विषयामध्ये हातखंड असणारे जे काही शिक्षक आहेत ते तुम्हाला ते शिकवतील आणि त्या ह्याच्यामध्ये 30 पैकी जवळजवळ 25 मार्क कशी मिळवायची याच्याबद्दल ते तुम्हाला मदत करतील. तर तुम्ही या संधीचा योग्य फायदा लवकरात लवकर करून घ्यावा आणि आपला प्रवेश आणि आपलं एनरोलमेंट आजच्या आज हे सेमिनार बंद होण्याच्या आत तुम्ही करावं. आणि समजा काही विद्यार्थ्यांकडे आता 3000 रुपये नसतील तर त्यांनी आपलं एनरोलमेंट 500 रुपयापर्यंत किंवा 1000 रुपये तुम्ही टोकन अमाऊंट देऊन सुद्धा करू शकता आणि बाकीची राहिलेली अमाऊंट तुम्ही तासाभरांनी किंवा उद्या पण करू शकता. हे सगळं करत असताना, ह्या सगळ्या गोष्टी करत असताना तुम्हाला फुल्ली सपोर्ट केला जाईल, तुम्हाला सहकार्य केलं जाईल. आता जवळजवळ 8 विद्यार्थ्यांचे पेमेंट या ठिकाणी आलेले आहेत. तुमचं एनरोलमेंट करण्यासाठी, तुमची प्रवेश निश्चित करण्यासाठी ही शेवटची संधी. प्रवीण सर, आपला ऑनलाईन क्लासेस घेण्याचा किंवा हा उपक्रम राबवण्याचा हेतूच हा आहे की खेड्यापाड्यातल्या मुलांना चांगले क्लास पुण्यामध्ये असल्यानंतर मिळवता येत नाहीत, ते पोहोचू शकत नाहीत. पुण्यातली फीस जास्त असते किंवा आम्ही स्वतः सुद्धा ऑफलाईन मध्ये फार जास्त फीस घेतो. पण जास्तीत जास्त मुलं TET-ला जावी, त्यांना नोकरी मिळावी, त्यांचं जगणं सोपं व्हावं, या उदात्त हेतून आम्ही ही ऑनलाईनचा विषय हाती घेतलेला आहे. सगळे प्राचार्य आहेत. ही आमची सोशल ऍक्टिव्हिटी आहे. आमचं प्रोफेशनचं ऍक्टिव्हिटी आम्ही ऑफिसला वेगळं करतो ऑफलाईन, बट इट इज आवर सोशल ऍक्टिव्हिटी. आणि म्हणूनच आपण हा मोफत वेबिनार देखील ठेवला मुलांसाठी. आणि सगळ्यांना आम्ही आवाहन करते की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा फायदा घ्यावा आणि हमखास यशाची खात्री देणारा अशी टीम असणारा दुसरा कुठलाही ग्रुप तुम्हाला सापडणार नाही. आपल्याला असं वाटतं की मी स्वतः प्रॅक्टिस करेन, मी स्वतः युट्यूबला बघेल, पुस्तकं वाचेल,
पण 2 मार्कांसाठी जरी आपला रिझल्ट राहिला तरी आपली पूर्ण सरकारी नोकरीची संधी निघून जाते. मग नंतर 20 लाख भरा, 21 लाख भरा, परत गावापासून कुठेतरी लांब जावा, परत खाजगी संस्थेत काम करा. या सगळ्या गोष्टींपासून आपली सर सुटका व्हावी. 10 जणांनी आतापर्यंत पेमेंट केलेली वा आहे वा 10 छान, जणांनी. अगदी छान. 10 भाग्यवान आहेत की ज्यांना त्यांचं भविष्य सुरक्षित करायचे आणि करिअर निश्चितपणे पुढे घेऊन जायचं. बोला विद्यार्थ्यांनो, बोला. तुम्ही बोलल्याशिवाय कळणार नाही आपल्याला. तुम्ही 500 रुपये सुद्धा टोकन भरून तुमची रजिस्ट्रेशन करू शकता. सर मी हा. पेपर 2 चा फॉर्म भरलाय, तर मग पेपर 2 चे लेक्चर्स कसे असतील? तुम्हाला पेपर त्याचं 1 पण- आणि पेपर 2 दोन्हीसाठी प्रॉपर गायडन्स दिला जाईल. तुम्हाला हमखास यश मिळेल याची आमची खात्री आहे. त्याचा पण त्या- टायमिंग त्या- 7 नाही, मी ते फॉर्म 9:30 आहे. भरताना नियोजन पेपर केलेलं 2 आहे. चाच दिला होता सर. सॉरी, फॉर्म मी पेपर 2 चाच भरलेला आहे. असू दे तर ना, मला हरकत नाही. त्याचे क्लास त्याचे लेक्चर्स कसे मला कळतील की हा पेपर 2 त्याचे- चा आहे तर मी आता जॉईन हा हा करायचं ते वगैरे? ते मेन्शन करून दिलं जाईल, तुम्हाला मेन्शन केलेलं असतं. आणि त्याचा पण टायमिंग जवळजवळ मीटिंग मध्ये 7 ते आल्यानंतर 9:30 तुम्हाला आहे. व्हीआयपी ग्रुपला घेतलं जाईल आणि सगळं सांगितलं जाईल. हेच विचारायचं होतं. अच्छा. आणि सर माझं ना मी प्रॉपर कॉन्व्हेंट स्टुडंट आहे, तर माझा सब्जेक्ट इंग्लिश आणि जिओग्राफी आहे. तर आता जेव्हा तुम्ही एक्सप्लेन करत होता पेपर 2 चा, तर त्याच्यामध्ये हे तर सांगितलं की मराठी मीडियमच्या लोकांना कसं, मग इंग्लिश मीडियमच्या लोकांना पेपर कसे असतील तर थोडं मला प्लीज परत सांगता का? कारण आवाज कट इंग- होत होता सारखा. ते ज्याच्यात मी सुरुवातीला जे काही तुम्हाला स्लाइड दाखवलेली आहे त्या स्लाइड मध्ये पण स्पष्ट केलेलंच आहे. हा. तर तुम्हाला इंग्लिश मीडियम मध्ये जे मराठीच असणार आहे ते फक्त प्रश्न इंग्लिश मध्ये येणार आहेत, एवढाच फरक असेल. आणि त्याच्यासाठी आपल्याकडे टीचिंग दोन्ही लँग्वेज मध्ये होते, एवढंच मराठी आहे ना, आणि सर? इंग्लिश. हा तय्यब हा सर, दोन्ही लँग्वेज मध्ये टीचिंग होत आहे आपली. 14 विद्यार्थी एनरोल झाले. 14. अच्छा. काय झालं सर? 14 स्टुडंट्स हॅव बीन एनरोल्ड इन द सिस्टीम. त्यांनी आपलं भविष्य आणि आपली परीक्षा निश्चित केली, परीक्षेचा निकाल निश्चित केलाय. 14 विद्यार्थी आतापर्यंत प्रवेशित झालेले आहेत. आणखी बाकीच्या विद्यार्थ्यांनी नाममात्र टोकन भरून आपली जागा, आपली सीट बुक करावी. 500 रुपये भरून देखील आपण हे काम करू शकतो. शेवटची 5 मिनिटं आहेत. 5 मिनिटानंतर आपण हा प्रवास थांबवतो आहोत. आणि ही ऑफर तुम्ही नंतर फोन, समजा आता तुमच्यावर आमचा फोन नंबर आहे, तुम्ही नंतर फोन करून ऍक्सेप्ट केली किंवा फोन केला ते होणार नाही. फक्त आत्ताच्या विशेष वेबिनारसाठी तुम्ही सगळेजण एका कॉलेजच्या आहात, एका ठिकाणी आले आहात म्हणून आम्ही ऑफर तुम्हाला देत आहोत. नंतर तुम्हाला 3600 रुपये पेड करावे लागतील. 1000 रुपये भरले तर चालतील आता? हा, भरा भरा भरा. ओके. 1000 सर, रुपये भरा आणि स्क्रीनशॉट शेअर. लेक्चर कसे घेणार दररोजचे, म्हणजे होणार ते ऍप मध्ये होणार की संध्याकाळी झूमवर? 7 ला सुरू होतील. एक लेक्चर 50 मिनिटांचा असेल. दररोज 3 लेक्चर होतील. दररोजच्या लेक्चर्सवर तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह दिले जातील सरावासाठी. प्रत्येक आठवड्याला टेस्ट सिरीज घेतली जाईल. प्रत्येक आठवड्याला गेस्ट लेक्चर दिलं जाईल. कधीपासून चालू होणार सर लेक्चर? आजपासून ओके. हा, बॅच सुरू झालेली आहे. त्यामुळे आत्ताच ही संधी आहे. आत्ताच्या संधीचा फायदा घ्या. सर, 16 लोक झाले. छान सर, छान. 16 विद्यार्थ्यांनी आपला स्क्रीनशॉट शेअर केलेला आहे. परीक्षेचा निकाल निश्चित केलाय. 17व्या विद्यार्थ्याचा स्क्रीनशॉट आलेला आहे सर. आता 17 विद्यार्थी. अगदी चांगला प्रतिसाद आहे. आम्हालाही असं आनंद वाटतो की विद्यार्थ्यांसोबत काम करताना विद्यार्थ्यांपर्यंत आम्ही पोहोचलो आणि त्यांना चांगली सेवा देता येते, त्यांचा निकाल चांगला येतो आणि त्यांना चांगली नोकरी जेव्हा फोन करतात की सर, की मी 4 वेळा परीक्षा दिली, 5 वेळा दिली होती, पण मला यश मिळत नव्हतं. 4 ते 5, 10 मार्कांमध्ये माझं यश हुलकावून देत होतं. आणि तुमच्यासोबत आम्ही जोडले गेलो आणि आम्हाला टाइम मॅनेजमेंट शिकता आलं, स्ट्रेस मॅनेजमेंट शिकता आलं, माइंडसेटवर तुम्ही आमचं काम केलं, आमचा ऍटिट्यूड डेव्हलप झाला आणि आम्ही अगदी इझिली चांगले मार्क्स घेऊन या परीक्षा पास झालो. तय्यब सरांच्या माध्यमातून आतापर्यंत 410 विद्यार्थी टीईटी मध्ये आणि 309 विद्यार्थी सीटीईटी मध्ये पासआउट आहेत. आपल्या मंत्र गुरुकुलमच्या माध्यमातून 600+ विद्यार्थी या दोन्ही परीक्षांमध्ये यशस्वीरित्या उत्तीर्ण झालेले आहेत. आणि असं असताना आमची ऑफलाईनची फीस जास्त असते. सगळी मुलं पुन्हा देऊ शकत नाहीत.
म्हणून आम्ही महाराष्ट्रभरातल्या मॅक्झिमम मुलांना याचा फायदा व्हावा म्हणून हा पुढाकार, हा सोशल इनिशिएटिव्ह घेतलेला आहे. तर जास्तीत जास्त मुलांनी याचा फायदा करून घ्या. सर 19 मुलांचं झालं आतापर्यंत, 19 जणांचे प्रवेश निश्चित झालेले आहेत. तर तुम्ही देखील 20वा नंबर याच्यामध्ये तुमचा ऍड करू शकता आणि तुमचं यश निश्चित करू शकता. बोला. तर ही जे फीज आहे तुम्ही आता जे आपण ठरवलेली आहे ती क्लास म्हणजे हे मंथ वाईज असणार आहे का आतापासून सुरू झाली की एक्झाम पर्यंत कोर्सची कसं तुमच्या असेल? परीक्षेच्या दिवसापर्यंतची फीज आहे. अच्छा, 3,000 रुपये परीक्षा दिवसापर्यंतची fees आहे. दिवशीपर्यंतची आहे. हो, पूर्ण कोर्स आहे. पूर्ण कोर्स आहे. ठीक आहे. मग याच्यामध्ये नोट्स हो. वगैरे तुम्ही सांगितलेले आम्हाला आमचे घ्यावं लागतील ना सर? म्हणजे आम्ही दुसरीकडनं तुम्हाला घ्यावं शिकवत लागेल. असताना नोट्स देऊ. अच्छा. ऑनलाईन सगळं मिळून जाईल. नोट्स वगैरे सगळं प्रोव्हाइड करतात. ऑनलाईन सगळं आम्ही. आणि कसं असतं माहितीये का, इथं बाकीचा फापट पसारा करत बसलो आपण तर वेळ वाया जातो. आम्ही हो. तुम्हाला नेमकी एकच गोळी मारायला शिकवणार की ज्यातून तुमची चिकट होईल. हॅलो सर, ओके. येतोय आवाज? ठीक माझा आवाज येतोय ठीक का? आहे सर. माझा आवाज येतोय का सर? सर हो माझा सर, आवाज येतोय. येतोय का? तर तुमचं जे काही म्हणणं आहे ना, त्या म्हणण्याला एक तुम्हाला विद्यार्थी झाले application 21. दिलं जाईल. त्या ऍप्लिकेशन मध्ये तुम्हाला नोट्स मिळतात, तुम्हाला डेलीचे क्वेश्चन पेपर मिळतात, डेलीचे क्वेश्चन्स मिळतात, जे 100-100, 200-200 असतील प्रत्येक विषयाचे. त्यानुसार तुम्हाला वीकली टेस्ट बघायला मिळेल, जे 150-150 मार्काची असेल. त्यानंतर ते काही ओके. आज जे ओके. क्लास झालेले त्याचा लाईव्ह क्लास पण तुम्हाला रेकॉर्डेबल नंतर मिळेल. भरपूर अशा बरं. सोयी-सुविधांनी युक्त आहे. ऑलरेडी आम्ही तुम्हाला प्रिपेअर करायला बसलोय. तुमच्या सक्सेस रेट क्रिएटच करायला बसलोय. परंतु तुम्ही जोपर्यंत तिकडे येणार नाही तोपर्यंत सक्सेस होणार नाही आणि त्यापर्यंत तुम्हाला माहितीही ओके. मिळणार नाही. सो दॅट ही जी संधी ठीक आहे आहे. या संधीचा फायदा करून घ्या. हॅलो सर. हॅलो बोला बोला सर. हॅलो सर. सर पहिल्या वर्षाचा रिझल्ट कळालेला आहे. प्रथम हा, वर्षाचा येतोय रिझल्ट कळालेला आहे. हॅलो सर, आवाज येतोय का? येतोय, बोला सर. पहिल्या वर्षी पास हा, पास झालेला आहे आणि अपियर म्हणून फॉर्म भरताना ना तो प्रमाणपत्र अनुक्रमांक विचारताय, त्यामुळे तो क्रमांक मिळत नाहीये. ऑनलाईन अहो रिझल्ट सर, कळालेला आहे. तुम्ही काय करा माहितीये का, हा, मग मला फॉर्म फोन करा. तुम्ही फोन करा, मी सांगतो तुम्हाला. फोन करा तुम्ही. फोन तुम्ही करू मला का? कॉल बरं करा. बरं, ठीक दिलेल्या आहे. नंबरवर फोन करा. मी तुम्हाला सगळी माहिती सांगतो. काय अडचण येणार नाही. हो हो, ठीक आहे सर. ओके, धन्यवाद. हॅलो. हा, बोला सर. हॅलो सर. हा, प्रवीण सर. मी 1,000 रुपये पेमेंट केले, पण ते कुठल्या व्हॉट्सअप ग्रुपला सेंड करू का ते स्क्रीनशॉट? हो, याचा Screenshot नंबर दिलाय ना, तुम्ही- 90-115-95-115 नंबरला सेंड करा. व्हॉट्सअपला? हो हो हो. व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट शेअर करा आणि पेमेंट खालच्या नंबरवर, लाल नंबरवर पेमेंट करा. पेमेंट केलेलं आहे, पण स्क्रीनशॉट शेअर करायचंय. करा ना, 90-115 वर शेअर करा. ओके ओके, ठीक. हॅलो. 23 विद्यार्थ्यांनी आपला प्रवेश निश्चित केला. हेलो. बोला हेलो मॅडम. सर. हाँ, गजाला हाँ सर, उर्दू मीडियम के लिए क्लास कैसे शुरू होगी? उर्दू मीडियम के लिए नहीं है मैडम, इंग्लिश उसमें पढ़ाते हैं हम. आप फिर उस पे उसको आप ये कर सकते हैं, कोई दिक्कत नहीं. आपको इंग्लिश या मराठी अच्छी से समझ सकती ओके है सर. तो आप उसको ज्वाइन कर सकते हैं. लेकिन स्पेशल ऐसा उर्दू से नहीं चल रही है क्लास, हाँ मराठी और इंग्लिश से चल रही है. हाँ, ठीक है सर. हाँ, ठीक है. आपकी सारी कॉन्सेप्ट्स क्लियर की जाएगी. आपको हर तरह की ट्रिक्स बताई जाएगी. टाइम कैसे मैनेज करना है, क्वेश्चन को कैसे पढ़ना है, उसके लॉजिकल आंसर्स कैसे ढूंढने हैं, स्ट्रेस को कैसे मैनेज करना है, स्टडी हैबिट्स कैसे डेवलप करनी है, हमें मेंटली और फिजिकली कैसे फिट कर रहना है, सेल्फ मोटिवेटेड कैसे रहना है. हर चीज का सपोर्ट आपको आपके सक्सेस तक दिया जाएगा. दैट्स व्हाई वी आर अ ब्रांड इन महाराष्ट्र. ईच एंड एवरी. सर तुमचा माइक बंद आहे सर. माइक बंद आहे. माइक बंद आहे. गजाला, आपको हर तरीके से आपकी जो संकल्पना है उसको निश्चित रूप से उसको विकसित किया जाएगा, आपको समझाया जाएगा. Because all experts are PhD holders, 20 or 20 plus years experienced persons. Someone is working as a professor, someone is working as a principal. Each one is expert in the field of education. हाँ सर. So you will definitely get the help to become successful student.
ओके You will सर, support बघा you maintain शेवटची your mental शेवटची health. 2 मिनिटं सर, शेवटची 2च मिनिटं. हो सर, 2 प्रवीण मिनिटं. प्रवीण का सर त्यांच्यावर मी स्क्रीन फोन पेला सेंड केलाय, चालेल ना? हो चालेल हो, हो. चालेल. 34 मुलं झाली सर. तय्यब एक सर. 1,000 सर. रुपयाचा स्क्रीन 34. सेंड केलाय, चालेल ना सर? ओके, ओके. प्रवेश निश्चित हो, हो. केलाय. चालतंय मॅडम, चालतंय. करा. छान सर, छान हो सर, हो छान. चालेल. 1 ते 2 मिनिटात आपली मीटिंग संपते. शेवटची 2 मिनिटं फक्त. 34 मुलं झाली. लिमिटेड जागा आहेत. लिमिटेडच आपण विद्यार्थी संख्या घेत आहोत. दोन्ही कॉलेजच्या प्रवीण संयुक्त सर पण केलं विद्यमानं बघा तुम्हाला आता हा स्क्रीनशॉट जो करा. सेमिनार ओके. आहे, आणखी कोण आहे बघा? दोन्ही महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमानं आता जो कार्यक्रम आपण अजून घेतलेला आहे, त्या महाविद्यालयाच्या म्हणण्यानुसारच आपण ही फी ठेवलेली आहे. अन्यथा आपली फी जास्त असली असती. त्यामुळे ह्या संधीचा विद्यार्थ्यांनी निश्चितच फायदा करून घ्या. शेवटची फक्त काही क्षण मिनिटच आहेत. त्याच्यानंतर हा सेमिनार बंद होईल. ज्यांना परत काही शंका असतील तर त्यांनी दिलेल्या नंबरवरती फोन करून आपल्या अडचणी, आपल्या शंका आणि त्या क्लास संदर्भात माहिती घेऊ शकता. आणि आपल्या मित्रांना, मैत्रिणींना, पाहुण्यांना आपण त्याच्यासाठी रेफर करू शकता. प्रवीण सर, सर मला एक विचारायचं, विचारा. सर टीईटी केल्यानंतर टेट करणं कंपल्सरी असतं का? नोकरी लागायची असेल तर टेट करावंच लागेल मॅडम. कारण ही पात्रता परीक्षा आहे, ती नोकरीसाठी पवित्र पोर्टलद्वारे चालणारी परीक्षा आहे. ओके सर, थँक्यू. स्नेहा इवे आहेत, वर्षाली धुमाळ आहेत, प्राध्यापक भाऊराव नगरकर आहेत, अमृता ढगे आहेत, परत धुंडेगावकर आहेत, स्नेहा आहेत, वैशाली, अमृता. तर तुम्ही सगळे किंवा जेवढे काही आता विद्यार्थी ते समोर आहेत, कुणी आयफोन वाला आहे, कुणी श्रीकांत काळे आहेत, तर शेवटचं 1 मिनिट फक्त ठेवलं आहे कारण विद्यार्थ्यांचे मला मेसेज येत आहेत म्हणून. तर या 1 मिनिटामध्ये ज्यांना आपलं भविष्य निश्चित करायचंय त्यांनी आपले पेमेंट पेड करा आणि स्क्रीनशॉट शेअर करा. मीटिंग संपल्यानंतर तुमची 3,600 रुपये असेल. याच कोर्ससाठी मागच्या वर्षी आम्ही 7,100 रुपये फीस ठेवली होती. पण बऱ्याच विद्यार्थ्यांची मागणी अशी आली की सर फीस थोडी जास्त होते आणि आम्ही बाहेर जाऊन शिकत असल्यामुळे आम्हाला जरा बजेटमध्ये बसवा. म्हणून सर 50% डिस्काउंट आपण दिलाय. आणि त्यातही परत आज तय्यब सरांच्या आग्रहाखातर तो तुमच्या महाविद्यालयाच्या माध्यमातून असल्यामुळं आपण त्याला वेगळे 600 रुपये आपण कमी करतोय. अवघ्या 3,000 रुपयांमध्ये तुमचे 30 लाख रुपये वाचणार आहे. खाजगी नोकरी करायला 30 लाख रुपये लागतात पैसे भरायला. तुमच्याकडे हा कागद असेल तर तुमचे 30 लाख रुपयाचं काम सोपं होणार. शेवटचा 1 मिनिट शेवटच्या सर, मिनिटात शेवटचा. पेमेंट करा आणि स्क्रीनशॉट शेअर करा. सर आपण हे करूयात, समारोप करूयात, तो पण मिनिट होऊन जाईल. तर शेवटचे 30 सेकंद आपण काउंटडाऊन घेऊया. 30, 29, 28, किती झाले सर 27, विद्यार्थी? 26. सर आतापर्यंत 36 विद्यार्थ्यांचे कन्फर्मेशन आलंय. छान सर. 36 विद्यार्थ्यांनी आपलं यश निश्चित केलंय. शेवटची 20 सेकंद आहेत. 20 सेकंदात तुम्ही आम्हाला मेसेज करू शकता किंवा आता सांगा सर मला काही एरर येतोय, तरी आम्ही तुमचं नाव लिहून घेऊ. हॅलो सर. हा सर फोन पेचा थोडा प्रॉब्लेम आहे, त्यामुळं अर्धा तासानंतर केलं चालेल का? गुगल पे केलं तरी चालेल. गुगल पे करा. नाही सर, म्हणजे माझा फोन पे आहे. गूगल पे ला यास्मीन पण हाच इनामदार, नंबर आहे. यास्मीन इनामदार, आप अपना नंबर ड्रॉप कर दीजिए, टेक्स्ट बॉक्स में नंबर और नाम ड्रॉप कर दीजिए और आप 1 घंटे के बाद कॉल ये कर दीजिए, पेन पे कर दीजिए. और उसमें मेंशन करिए कि आपको. हॅलो. हा बोला. हा सर, तुम्हाला नंतर केलं तर चालेल का? क्लास संपल्याच्या नंतर आता तुम्हाला नंबर द्या. 500 रुपये भरून तुमची स्पॉट बुक करा. 500 रुपये भरा आणि तुमची जागा बुक करा. सर ज्या विद्यार्थ्यांना शंका आहे त्यांचा मोबाईल नंबर आणि नाव नंबर घेऊन लिहून घ्या, म्हणजे जेणेकरून त्यांना सूट देता येईल. कारण आता जे करतील त्यांना सूट आहे, जे नाव देतील त्यांना सूट आहे, परत कुणालाही सूट मिळणार नाहीये. कारण आता संपलं, आता आम्ही बंद करत आहोत. व्हॉट्सअपला मेसेज करा आपल्या नाव आणि नंबरचा. सर आम्ही मेसेज केलाय, नाव आणि नंबर मेसेज केलाय ग्रुप याच्यामध्ये. व्हॉट्सअपला. हॅलो सर. व्हॉट्सअपला का? नंबर कॉमन आहेत. चॅट बॉक्स मध्ये नंबर कॉमन आहेत. विशेष सवलत आहे. मुलांनी 90-115 वर आपला मेसेज आणि नाव टाका, नंबर
तुम्हाला थोडा वेळ दिला जाईल ओके सर, ओके. आणि ओके त्यालाच फक्त सर. हॅलो सर, बोला. हा बोला हांडे सर. वाल्याने हा. फॉर्म भरायला प्रॉब्लेम आहे सर. नाव आता देऊ दे का तुमच्याकडे? व्हॉट्सअपला द्या तुमचं सर. नाव नंबर टाका आणि तुमचं अडचण लिहा. बरं बरं, ठीक आहे चालेल. लगेच करा 90-115 वर. हो हो हो, ठीक आहे चालेल. शेवटची 10 सेकंद. 10, हा ठीक. 9. नाव व्हॉट्सअपवर कुठे नाव निश्चित करायचं? व्हॉट्सअपला तुमचं नाव नंबर आणि मेसेज टाईप करा. तुम्हाला आजच्या दिवस सवलत दिली. व्हॉट्सअपला त्यांचं नाव निश्चित करायचं. व्हॉट्सअपला नाव निश्चित करायचं. 7, 6, 5, 4, 3, 2 and finally 1. आदरणीय प्राचार्य सोनवणे सर, शिक्षणशास्त्र महाविद्यालय श्रीगोंदा तसेच शिक्षणशास्त्र महाविद्यालय घारगावचे प्राचार्य श्री गोणे सर, सविता मॅडम आणि उपस्थित सगळे यशाच्या साठी झगडणारे, यशाच्या दिशेने निघालेले माझे प्रिय विद्यार्थी, भावी शिक्षक, भावी राष्ट्र निर्माते, आजच्या या विशेष उपक्रमासाठी खास वेळ दिलेले आपले तज्ञ मार्गदर्शक, की जे वेळोवेळी आपला वेळ मोफतपणे, की ज्यांना कुठल्याही प्रकारची अपेक्षा नसते पण मला विद्यार्थ्यांसाठी काही करता येते, 2 पावलं चालता येतात, त्यात आनंद मानणारे, तेच काय त्यांचं जीवन कार्य समजणारे प्राध्यापक तैयबजी शेख सर, की ज्यांच्या हातून शेकडो विद्यार्थ्यांचं भविष्य आणि सरकारी नोकरी निश्चित झाली, या सर्वांना मी अतिशय प्रेमानं त्यांचे आभार मानतो. त्यांच्या ऋणामध्ये राहायला मला आवडेल. आणि हा जो यशाचा प्रवास, आनंदाचा प्रवास इथं सुरू झालेला आहे, तो आणखी अनंतापर्यंत जावा, प्रत्येकाला मनोवांछित यश मिळावं आणि त्यासाठी शुभेच्छा देतो, मनपूर्वक आभार व्यक्त करतो. दोन्ही महाविद्यालय, त्यांचे प्राचार्य, समोर उपस्थित विद्यार्थी आणि तज्ञ मार्गदर्शक, मी तुमचे ऋणी आहोत. तुमच्या सर्व सदिच्छा स्वामी पूर्ण फलद्रूप करो. आणि ज्या विद्यार्थ्यांना काही शंका असेल ते मला मेसेज करू शकतात किंवा नंतर फोन देखील करू शकतात. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आपण मीटिंग थांबवतोय.